नमस्कार. जय गजानन. आज माझ्याकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी निरूपण करण्याचा संधी मला मिळाली आहे. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण आज माझ्यासमोर जे बसलेले आहेत ते वयाने, आध्यात्मिक ज्ञानाने, अभ्यासाने सर्वांनी श्रेष्ठ अशा व्यक्ती आहेत. पण त्यांच्यापुढे सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे की त्याच्यामधनं तुम्ही माझ्या काही चुका झाल्या तरी मला सांगाल आणि माझी जी ही आवड आहे ही मला फक्त वाढवायची, बाकी काही नाही. अशाही मी सर्व म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी वगैरे त्यांना गोष्टी मी सांगत असते. पण तरी जाहीर कार्यक्रम असे खूप झालेले नाही माझे. पण मी जास्तीत जास्त करून वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम करते की तिथल्या लोकांना बाहेर जायला मिळत नाही. तर तिथे मी जेव्हा म्हणजे मी 8 दिवस कीर्तनाचा वर्ग कौस्तुभ महाराज मिरजचे रामदासी त्याने आयोजित केला होता. त्यांच्या हाताखाली केला होता. म्हणजे कीर्तनाची, नारदीय कीर्तनाची चौकट असंच म्हणता येईल, एवढं मी शिकले होते. आणि वेणा स्वामींवर कीर्तन मी दासबोधाचे म्हणजे दासनवमीला मी सादर केलं नाशिकला आणि वृद्धाश्रमात पण त्याच विषयावर केलं. तेव्हा सर म्हणाले की तुम्हाला कोणत्याही या चौकटीमध्ये अभंग निवडून कीर्तन करता येईल किंवा वेळ कमी असेल तर तुम्हाला अभंगावर निरूपण करते. त्याच्याप्रमाणे माझी आता रिटायर झाल्यामुळे थोडासा मला वेळ मिळाला आहे. मुलींचंही परमेश्वराच्या कृपेने व्यवस्थित झाल्यामुळे माझी आवड आता मला जोपासायला जास्त करून वेळ मिळतो. आणि ताईंनी सांगितलं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांचं 750 वर्ष आहे. तर चिंचवडे म्हणून दादा आहेत पुण्याचे, तर त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा यज्ञ असा सुरू केला, अक्षर यात्रा म्हणून, अक्षर यज्ञ. तर त्याच्यामध्ये देशात आणि परदेशात असे 30,000 लोक ज्ञानेश्वरी लिहितात आहेत. तर त्या ग्रंथाचं लेखन 23 जानेवारीत सुरू केलं, 1 जानेवारीला, आणि आत्ता 18 जानेवारीला तो माझा पूर्ण झाला. आणि 22 तारखेला रामाचं म्हणजे स्थापना होती, त्या दिवशी मी त्याचं पूजन केलं. आणि आत्ताही 1-2 जणांना ज्यांचे फोन येतील त्यांना ते ज्ञानेश्वरी लिहायला मिळते, अजूनही कोणाला लिहायची असेल तर ते काम माझ्याकडनं लिहिणं झालं. आणि त्याच्या आधी गजानन महाराजांचा ग्रंथ आमच्या उपासनेतच ठाणे उपक्रमाद्वारे आले होते. तर माझ्या घरी 150 ग्रंथ आले होते. तर आम्ही 150 लोकांनी ते ग्रंथ तेव्हा लिहिले. अशी सेवा महाराज करून घेते. आणि आपल्यामधील सर्वांच्या हृदयातील परमेश्वराला मी वंदन करते. तसेच आज नाथषष्ठी सर्व संत श्रेष्ठ मंडळींचे आता पूजन झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सर्वांना नमस्कार करून मी माझा छोटासा निरूपणाचा प्रयत्न करते, अभंग निरूपणाचा. त्याच्या आधी सुरुवातीला गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. भव्यरूप अतिसुंदर दीक्षा, रामनाम स्मरणे करी भिक्षा. वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पहिला अभंग मी निवडला आहे जो तुकारामांचा. त्याच्यावरती पुढे मग निरूपण किंवा त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगण्याचा जास्त प्रयत्न करणार आहे. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देवा सुखाचा सागर. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. राहो जवळी देवापाशी, आता जोडोनी पायाशी, आता जोडोनी पायाशी. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देईल विसावा, देव देईल विसावा. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे, या देवाची लढी वाळे.
तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी बाळे, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. ह्या अभंग निवडण्याचं कारण असं आहे की नुकतीच तुकाराम बीज झालेली आहे. आत्ताच सांगितलं तुकाराम महाराज असे एकमेवच झाले की जे सदैह वैकुंठाला गेले. सदैह वैकुंठाला गमन हे एकच व्यक्ती ते म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज. असे जे तुकाराम महाराज आहे त्यांच्याबद्दल माहिती सांगायची म्हणजे तसं खूपच मोठी गोष्ट आहे, पण मी प्रयत्न करणार आहे छोटासा. इंद्रायणीच्या काठावर देहू नावाचं काठावर देहू नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्याच्यामध्ये विश्वंभर बाबा म्हणून एक राहत होते. अतिशय पुण्यशील सात्विक ग्रस्त होते आणि त्यांच्या घरामध्ये विठ्ठलाची भक्ती पिढी जात होती. दरवर्षी आषाढी कार्तिकीला ते वारीला जायचे. असं करता 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 वय झालं आणि त्यांना पंढरपूरला वारीला जाता येईना. त्यांच्या मनाला दुःख व्हायला लागलं. विठ्ठला यावर्षी आलो, पुढच्या वर्षी मला चालत येणं शक्य नाही. घरची परिस्थिती चांगली होती, शेतीवाडी होती, दुकानं होती. असे ते विश्वंभर बाबा देहूमध्ये राहत होते आणि खूप मनाला तळमळ लागले की आता जाऊन आलो, आता यावर्षी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होणार नाही. 2-4 दिवसाच्या आधी आदल्या दिवशी रात्री झोपलेले असताना त्यांना स्वप्न पडलं आणि साक्षात पांडुरंग त्यांच्यासमोर उभे राहिले आणि सांगितले, अहो काळजी करू नका, तुम्हाला येवत नाही, मीच तुमच्याकरता शेजारच्या अमराईमध्ये आहे, तर तुम्ही तिथे मला फक्त घ्यायला या, मी तुमच्याकडे येतो आणि तुमच्या घरीच राहतो. असं त्यांनी ऐकलं आणि ते उठून बसले. खूप आनंद झाला. त्यांनी पहाटे उठल्यावर तयारी केली. गावातल्या सगळ्या लोकांना बोलवलं. एक सुंदर पालखी तयार केली. देवाकरता कपडे दागिने. अशी मनात त्यांच्या शंका आली नाही की हे खरं आहे का खोटं आहे. त्यांनी सगळ्या गावाला वाजत गाजत गाजत ते अमराईत गेले आणि त्यांचं म्हणजे गावाचे सरपंच वगैरे असं वर्तनच होतं त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांना कोणाचं हे नव्हतं, म्हणजे असं बंधन नव्हतं. ते गेले, त्यांनी सांगितलं म्हणजे सगळे ऐकायचे. सगळी पालखी घेऊन वाजत गाजत जे विठ्ठल यायच्या आधीच ते गेले तिथे अमराईत गेले आणि त्याला त्या अमराईत सांगितलं, आम्हाला असं असं विठ्ठलांनी सांगितलं आहे. विठ्ठलांनी त्यांना ते जागा सांगितली होती, स्वप्नात ठिकाण सांगितलं होतं की अमक्या अमक्या ठिकाणी इतकी आंब्याची झाडं आहे, तिथे मध्ये जागा आहे, तिथे जाऊन फक्त खणा. तेवढं सांगितल्यावर तिथे गेल्यावर खणलं तर साक्षात विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती त्यांना दिसली. खूप आनंद झाला. सगळ्यांनी जय जयकार केला. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्यांनी जय जयकार केला. खूप आनंद झाला विश्वंभर बाबांना. मूर्ती काढली, मूर्तीला स्नान घातलं, मातीमधनं मूर्ती काढली आणि अतिशय सुंदर जशी पंढरपूरला आहे तशी मूर्ती त्यांना त्या शेतात दोन्ही मिळाले. दोघांनाही काढून घेतलं बाहेर आणि त्यांना कपडे वगैरे घातले, दागिने घातले, पूजा केली आणि वाजत गाजत त्या देहू गावात मिरवणूक काढली आणि ती पालखी थेट तुकारामांच्या घराशी आली, म्हणजे त्यांच्या दाराशी आली. मग त्यांचे अशी घरामध्ये असा वारसा, तर अशा गोत्रामध्ये, अशा घरामध्ये, अशा कुळामध्ये पुढे बोलोबांचा जन्म झाला आणि बोलोबांना 3 मुलं झाली. त्याच्यामध्ये पहिले सावजी, दुसरे तुकाराम आणि तिसरे कान्होबा, अशी 3 भावंडं. मग घरात शेती आणि थोड्या प्रमाणात सावकारी होती. लोक म्हणायचे सावकार कसे हो तुकाराम? तर असं आहे, गरजू लोकांना अगदी माफक दरात धर्मशास्त्राप्रमाणे चालेल एवढ्या पैशाचं व्याज आकारून त्यांची गरज पुरवायची, कारण तेव्हा बँका नव्हत्या आणि अतिशय धर्माप्रमाणे सात्विकतेने पालन करणारे अशी त्यांची पिढी पण होती. तर ते पण काम ते करायचे, दुकानं पण होती. असं सगळी घरची त्यांची सुबत्ता होती, शेतीवाडी होती आणि अशी 3 भावंडं सुखाने संसार चाललेला होता. त्याच्यामध्ये मोठा मुलगा जो सावजी, तो पहिल्यापासून विरक्त होता. तर त्याला कशातच रस नव्हता, म्हणजे संसार नाही, प्रपंच नाही, कामधंदा नाही, त्याचं कशात लक्ष लागेना. मग बोलोबांनी ठरवलं याचं लग्न करू, म्हणजे हा शेवटचा पर्याय. लग्न केलं की हा संसारात याचं मन रमेल, म्हणून त्याचं लग्न केलं. त्याची पत्नी घरी आली, तिने घराचा कारभार हातात घेतला आणि तुकारामांच्या आईबरोबर घरात मदतीला. अशा पद्धतीने संसार त्याचा सुरू झाला, पण त्याचं लक्ष काही रमेना. असं पाहून मग त्यांनी ठरवलं आणि तुकारामच बोलोबांबरोबर जायचे, सावकारीची वसुली करणं, सगळी कामं. असं नाही की फक्त तुकाराम टाळ वाजवत बसायचे.
पूर्वीपासून लहानपणापासून तुकारामांनी अगदी गायी वळण्यापासून ते सगळी कामं केलेली आहेत. कर्तव्याला कधीही कसूर केली नाही शेवटपर्यंत. मग तुकारामांचं लग्न करायचं ठरलं आणि तुकारामांचं लग्न झालं पहिल्या पत्नीशी, कारण त्यांची 2 लग्न झाली. तर पहिल्या पत्नीशी लग्न झालं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ती दमयंती आजारी असायची, खूप आजारी पडायची ती. आणि मग घरातला आई करायची, भावजाई करायची आणि असा संसार चाललेला असताना व्यवस्थित चाललेलं होतं, सुरळीत. आणि धाकटा भाऊ कान्होबा, अशा पद्धतीने त्यांचा संसार सुरू होता. तुकारामांचं लग्न झालं आणि त्यांची पत्नी, आणि तिला दमा झाला आणि दम्यामध्ये त्याच्यामध्येच तिला दिवस होते, तर तिला मुलगा झाला. तो पण त्याच्या आईकडून त्याच्या दुखण्याचा वारसा पुढे घेऊन आला, त्याच्यामुळे त्याला पण दमा होता. त्याच्यामुळे तसं संसाराचं त्यांना काही तसं तेव्हा सुख वाटत नव्हतं तुकारामांना. आणि मुळातच त्यांची वृत्ती विठ्ठलमय होती, पहिल्यापासूनच त्यांना भगवंताची आवड होती. त्याच्यामध्येच घरात देव होते आणि देवघरात, त्यांच्या देवघरात देव होते. म्हणून देवघरात जिथे देव आहेत ज्या वाड्यात, तर देहूर हे नाव होतं देवाचं. देहूचं नाव देहूर होतं, म्हणजे देवघर. त्याचं पुढे मग देहू असं नाव झालं, देहू नाव हे प्रचलित झालं. तर ज्यांच्या घरातच स्वतः विठ्ठल आहे अशा पद्धतीने. मग पुढे काही दिवसांनी, आजच्यासारखा दिवस उद्या राहत नाही, तसं परिस्थिती बदलली. कालांतराने तुकाराम महाराजांची आई निवर्तली. अतिशय दुःख झालं त्यांना. आपल्या जवळचं माणूस गेलं की आपण वर्ष त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही. आई गेली, कसं बसं सावरत नाही, तोच त्यांचे वडील गेले. मग मात्र त्यांना खूपच वाईट वाटलं आणि ते म्हणाले, हे आता काय सुरू झालेलं आहे. आई गेली आणि वडीलसुद्धा त्यांचे त्याच्यामध्ये गेले. तुकाराम म्हणतात, माय गेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला. अरे बाबा, माझी आई पण गेली आणि माझे वडील पण गेले, आता तुझ्याशिवाय कोण आहे आणि तूच माझा मायबाप आहे, असं तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाला म्हटलेलं आहे. आई गेली, वडील गेली, खूप दुःख झालं. त्याच्यात भरीला भर संकटांची मालिका म्हणावी तशी त्यांच्या जीवनात सुरू झाली. खूप मोठा दुष्काळ पडला, अन्न स्थिती झाली. जोपर्यंत शक्य आहे त्यांनी त्यांच्या घरातलं धान्यसुद्धा गावातल्या लोकांना वाचवायला दिलं, चारा दिला, जनावरं वाचवली. खूप प्रकारे त्यांनी सेवा केली. त्यांचे वडील गावचे पंच होते, त्यांनी गावाला खूप मदत केली. पण इतका दुष्काळ पडला की शेवटी त्यांच्या घरातसुद्धा अन्न दशेची वेळ आली. आणि त्यामध्ये औषधोपचाराला सुद्धा पैसे नाही, एवढे डॉक्टर दवाखाने नव्हते. त्यामध्येच त्या दुःखामध्ये दुःख म्हणजे आई वडिलांनंतर त्यांची प्रथम पत्नी आणि तिचा मुलगा, औषध उपचार मिळाले नाही याच्यामुळे त्यांची ते पत्नी आणि मुलगा दोघंही त्यांच्या डोळ्यासमोर गेले आणि ते काहीही करू शकले नाही. तेवढं होत नाही तर त्यांच्या मोठ्या भावाची बायको, जी घर चालवत होती, सगळं सांभाळत होती संसार, तर तीसुद्धा त्याच्यामध्ये निवर्तली. आणि त्याचं दुःख आणि आधीच विरक्ती म्हणून त्यांचा भाऊ घर सोडून निघून गेला. म्हणजे एखाद्याच्या कुटुंबाची वाताहत म्हणजे किती होते याचे अंतिम टोक म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त तुकाराम महाराजांवर संकट आले आयुष्यामध्ये. भाऊसुद्धा घर सोडून निघून गेला. आता मात्र जबाबदारी तुकारामांवर येऊन पडली. वडीलही गेले, त्याच्यामुळे तुकारामच घरातलं सगळं बघायला लागले. आणि मग आता असं ठरवलं की घरामध्ये करती बाईच नाही कोणी, म्हणून तुकारामांचं दुसरं लग्न केलं. तिचं नाव जिजा. ती सावकाराची मुलगी होती, लाडाकोडामध्ये वाढलेली होती, जिच्या घरी श्रीमंती होती. आणि तिच्या घराच्या मानाने तुकारामांची आता गरीब अवस्था होती. पण तरीही चांगलं सात्विक घराणं आहे म्हणून जिजाचं लग्न तुकारामांशी झालं. आणि ते तिला लाडाने प्रेमाने आवली म्हणत. तिचं जिजा हे माहेरचं नाव आहे. अशा पद्धतीने त्यांचा संसार पुन्हा कसाबसा सुरू झाला. आणि त्यांचा भाऊ कान्होबा, त्याचंही लग्न झालं, त्याची बायको, आणि ते दोघं मिळून सगळे व्यवहार बघायला लागले. आणि मग तुकारामांना खूपच वाईट वाटलं. तुकारामांना असं वाटलं की हे काय झालेलं आहे, असं का बरं, माझ्या मागे माझ्याच पुढे एवढी दुःख का बरं आली, माझ्याच मागे संकटाची मालिका का आली, याच्यावर ते विचार करायला लागले शांतपणे. मग त्यांनी विठ्ठलाला प्रश्न विचारला, का रे, या ऐहिक सुखामध्ये, प्रपंचामध्ये क्षणभंगूर आहे, याच्यात माझा काही म्हणजे अर्थच नाही आहे, हे आज आहे ना उद्या नाही, हे दाखवण्याकरता तू ही मला एवढी संकट दाखवलीस का रे विठ्ठला. ठीक आहे, तर मग मी पण आता काहीतरी ठरवतो आणि मी पण तुला प्राप्त करून घेतल्याशिवाय काही मी आता राहणार नाही आणि मी पण हा निर्णय घेतो. तसं त्यांनी निर्णय सांगितला, आपल्या घरात सांगितला. त्याच्या भावाने सांगितलं, मी घराची जबाबदारी सांभाळतो, तुम्हाला काय करायचं ते करा. जिजा होती, तिला असं वाटायचं आवलीला, पण तिला एवढं माहीत होतं की सगळ्या जगापेक्षा वेगळं जे काही आहे ते माझा पती, माझे धनी आहेत, ते शोधून काढतील.
आणि त्यांना माझं पाठिंबा देणं माझं काम आहे. ती खूप मोठी पतिव्रता होती. तुकारामाने जेवण केलं नाही तोपर्यंत ती उपाशी राहायची. तुकारामाला जेवायला घालायची आधी आणि मगच ती जेवायची. राग आला तर खूप भांडायची, पण तुकाराम जेवल्याशिवाय ती जेवायची नाही. हा तिचा अगदी आवडीचा नियम होता. अशा पद्धतीने तुकारामांनी मग ठरवलं आणि 12 वर्ष भंडारदऱ्याच्या डोंगरावरती जाऊन बसायला लागले. सकाळी उठून आवरलं, पूजा वगैरे झाली की ते डोंगरावर जायचे. सतत अखंड विठ्ठलाचं नामस्मरण. त्यांना तहान नाही, भूक नाही, पण आवली मात्र रोज नियमाने त्यांना भाजी भाकरी पाणी घेऊन जायची आणि त्यांना जेवायला लावायची आणि मग ती तो डोंगर उतरून खाली यायची. म्हणजे एखाद्याची तपश्चर्या असते त्याच्यामागे त्याच्या दुसऱ्या घरातल्यांची पण तपश्चर्या असते, तेव्हा ती फळाला येते. आणि तुकाराम हे मुळातच आधी पूर्वपुण्य घेऊन आलेले होते. एकदम अचानक या गोष्टी होत नाही. तेव्हा त्यांना काव्य स्फुरायला लागलं आणि अभंग म्हणजे गाथालेखन सुरू झालं. आत्ता जी तुकारामांची गाथा आहेत त्याच्यात 4,500 ते 5,000 अभंग तरी आहेत. तेवढं त्यांनी गाथालेखन तेही सुरू केलं. 12 वर्ष त्यांची तपश्चर्या त्या भंडारदऱ्याच्या डोंगरावरती अविरतपणे सुरू. एकही दिवस खंड नाही. पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, आणि तिची पण त्यांना साथ होती. अशा या साथीमध्ये 2 मुलगे आणि 3 मुली असा संसार जिजाऊ सांभाळत होत्या. तुकारामांनी शेवटपर्यंत प्रपंच सोडला नाही. प्रपंच करून परमार्थ केला. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे आधी प्रपंच करावा नेटता आणि मग परमार्थ करावा. तसं त्यांनी आपलं कर्तव्य आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना साथ दिली. 12 वर्ष पूर्ण व्हायला आले आणि नंतर बरोबर 12 वर्ष पूर्ण झाले. भंडारदरा डोंगरावरती भगवंताने रूप घेतलं लहान मुलासारखं. भगवंतच पण लहान स्वरूपात प्रगट झाले. जिकडे तिकडे प्रकाश पडला आणि त्यांनी हाक मारली, तुकोबा डोळे उघड. तुकारामांना इतका आनंद झाला. तुकारामांनी जे डोळे उघडले, पंढरीनाथ महाराज की जय. आणि मग काय त्यांच्या मनाची स्थिती, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशी अवस्था झाली. जिकडे पाहिजे तिकडे त्यांना त्या क्षणापासून विठ्ठलमय झाले. ते विठ्ठल दिसायला लागले. म्हणजे मी म्हणजे तू आहे आणि तू म्हणजे मी आहे, अशी त्यांची तेव्हापासूनच अवस्था झाली. त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरं काही सुचेना असं झालं. आणि त्या दिवशी त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं. ते म्हणाले झालं, आपल्याला काय मिळवायचं ते मिळवलं. पण त्यांनी हे ठरवलं होतं की आपल्याला विठ्ठल प्राप्त झाला तर आपण जो समाज आता डबघाईला आलेला आहे त्याला सुधारायचं आहे, त्यांचं प्रबोधन करायचं आहे. म्हणून त्यांनी विरक्ती ठेवली पण संसारात आली. आणि मग त्यांनी काय सुरू केलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जाऊन तुकाराम कीर्तन करत. एका गावात एक दिवस असं करत करत महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांमध्ये त्यांनी कीर्तन केलं, समाज प्रबोधन केलं. तोवर त्यांची गाथा पूर्ण होत आली आणि गाथेचे अभंग गावातल्या लोकांना तेव्हाच मुखोद्गत व्हायला लागले. काम करता करता लोक गाथा म्हणायला लागले, अभंग म्हणायला लागले, साध्या सरळ सोपे. आता आपण तो तुकारामांचा अभंग नेहमी ऐकतो, सुंदर ते ध्यान, किती सोपे शब्द आहे. किंवा विठ्ठलाचं वर्णन फक्त 5 ओळी केल्या की विठ्ठल आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. असे सोपे सोपे अभंग त्यांनी तयार केले, त्यांच्या मुखातून देवानी मधून घेतले. अशा प्रकारे गाथा आणि कीर्तनं तुकारामांची ठिकठिकाणी असं प्रत्येक महाराष्ट्रातलं गावनगाव पिंजून काढलं त्यांनी आणि सगळीकडे समाज प्रबोधनाचं कार्य केलं. आता मात्र त्यांना वाटायला लागलं की आता आपलं काम इथलं संपत आलेलं आहे, असं त्यांना थोडं वाटायला लागलं. नंतर तुकारामांनी हे एवढं मोठं कार्य उभं केलं आहे, लोकांना दारूच्या व्यसनातनं, नंतर परकीय सत्ता होती याच्यातनं कसं वागावं, काय वागावं, भगवंताचं नामस्मरण करावं, याच्याकडे या मार्गाकडे आणलेलं हे पाहून ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत गेली. तेव्हा शिवाजी होते. तर त्यांना राजांना असं वाटलं की असे संत थोर माणसं आपल्या म्हणजे हिंदवी स्वराज्याला आवश्यक आहेत. राजे स्वतः त्यांच्या दर्शनाला गेले, भेटायला गेले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना नजराणा देव केला की तुम्ही फार मोठं समाजकार्य करतात. तर तेव्हा तुकारामांनी तेवढ्याच नम्रपणे तो नजराणा परत केला. घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं पण तरी पण तो नजराणा परत केला आणि सांगितलं की आम्ही वैष्णव आहे, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, हे आम्हाला तुम्ही देऊ नका, याची गरज तुम्हाला राज्याकरता आहे आणि माझं काम मी करतो आहे ते मला करू द्या. अशा पद्धतीने मग शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरु केलं आणि दुसरं रामदास स्वामींना गुरु केलं. अशा थोर राजा झाला हिंदवी स्वराज्याच्या आणि हे दोन्ही गुरु त्यांना त्यांच्या काळामध्ये लावले. हे ते त्यांचं भाग्य. अशा पद्धतीने काय होतं, जेव्हा माणसाची खूप प्रगती होते सगळे लोक त्याला चांगले म्हणायला लागतात, असं तुकारामबद्दल नाव झालं. आणि काही विद्वान लोक असतातच, विद्वानांना पूजले जातात विद्वान, पण असेही असतात की त्यांना सहन होत नाही.
की तुकारामांनी जे अभंग लिहिलेत तेवढ्या त्यांचे विद्वान होते आणि त्याच्यात जो गर्भित अर्थ होता तो वेदांमधला होता. तर त्यांनी मग काहीतरी कारण काढलं, धर्मसभा उभी केली आणि सांगितलं की हा तुकाराम आहे तर याला अधिकारच नाही वेदांवर बोलण्याचा आणि अभंग लिहिण्याचा, असं त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं. आणि मग रामेश्वर भट्टांनी आणि त्या याच्यामध्ये ठरवलं की तुकारामाचे जेवढे काही गाथाना अभंग ज्या पोथ्या तयार झाले ना त्या सगळ्या इंद्रायणीमध्ये त्यांनी ताबडतोब विसर्जन केल्या पाहिजे. हा म्हणता ही बातमी पसरली आणि सगळीकडचे लोक तुकारामांचे अभंग गाथा जिथे पोचल्या ते सुद्धा आले. इंद्रायणीच्या नदीवरती तयारी झाली आणि घरामधनं त्या गाथ्यांच्या पोथ्या नाही लागल्या तेव्हा जिजाईला इतकं वाईट वाटलं. तिने तिच्या मुलांपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम केलं होतं की आज माझ्या धन्याची एवढी मेहनत आहे आणि ते सगळं चांगलं आहे. तर तिला फार वाईट वाटलं. ते सगळे तीरावरती आले. तुकारामांची मनस्थिती तर फारच वाईट होती. सर्व अभंग आणले आणि सांगितलं धर्मपंडितांनी की असं नाही, त्याला दगड बांधा, म्हणून ते आज शिळा मंदिर देवमध्ये आहे. दगड बांधला, त्याला घट्ट बांधला आणि पाण्यामध्ये टाकल्यावर खाली गेले पाहिजे असं म्हणून विठ्ठलाला तुकाराम विचारतात आहे की बाबा रे तूच माझ्याकडनं हे करून घेतला ना, आता तुझीच इच्छा आहे का? तर ठीक आहे. आणि मग ते अभंग सगळेजण इंद्रायणीवर आले आणि मोठ्या जड अंतःकरणाने जसा त्याला दगड बांधला तसा त्यांनी हृदयावर दगड ठेवला आणि शिलेसकट अभंग गाथा पूर्ण पाण्यामध्ये बुडवून टाकली. आणि 13 दिवस तुकाराम तिथे उपाशीच बसले. घरातले सगळेजण नवे नवे त्यांचे शिष्य भक्त सगळेजण इंद्रायणी काठी बसून राहिले. आणि 13व्या दिवशी प्रकाश पडला आणि उदकरूपी नारायण असं म्हटलेलं आहे. उदकरूपी नारायणाने किंवा कोणी म्हणतात इंद्रायणी नदी अवतीर्ण झाली आणि दगड काढून उरलेले सगळे अभंग तुकायाचे वरती नदीत येऊन पात्रात येऊन त्यांना परत आणून दिले. आणि तुकारामांनी सांगितलं तर तुझ्या इच्छेनेच लिहिले, तुझ्या इच्छेनेच बुडवले, तुला द्यायचे तर परत दे, अन्यथा तू दिलं नाहीस तर माझं जीवन मात्र मी इथे संपेपर्यंत मी इथे माझा प्राण त्याग करणार आहे असा पूर्ण निश्चय झाला होता. इतकी दृढ श्रद्धा, इतकी दृढ भावना होती म्हणून परमेश्वराला प्रगट होणं भाग झालं. आणि परमेश्वर प्रगट झाला आणि ते अभंग हातात आणून दिले. आणि इतका तेव्हा त्यांना आनंद झाला सगळ्यांना. त्यांनी सगळ्यांनी आनंदाची मांदियाळी साजरी केली. सगळे लोक गावाला गेले आणि अभंग परत मिळाले. ज्यांना त्यांना अधिकार कळला, रामेश्वर भट्टांना पण अधिकार कळला. आता कोणतेही धर्ममार्तंड त्यांच्यामध्ये येत नव्हते. त्यांना तुकाराम महाराजांचं महत्त्व कळलं. पण आता तुकारामांच्या मनात विचार हाच झाला की आता आपलं कार्य संपलं. संतांचं महत्त्व हेच आहे की ते जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा त्यांना माहीत असतं आपल्याला काय काम करायचं आहे आणि आपलं कार्य कधी संपणार आहे हे त्यांना आधीच कळतं. त्यानुसार ते तयारी करतात. मग त्याच्याप्रमाणे त्यांचं निर्वाण किंवा समाधी जे काय त्यांचं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे तुकाराम महाराज जे भेटेल त्यांनी कोणी विचारलं कुठे चालले, वैकुंठाला चाललो, असं त्यांचे वाक्य सुरू झाले. मला आता वैकुंठाला जायचं आहे, मला आता वैकुंठाला जायचं आहे. त्यांना ते वेध लागले विठ्ठलाकडे जायचे. त्यांनी समजलं की आता लोकांपर्यंत गाथा गेली, आपलं काम संपलं आहे, घरामध्ये आता आपलं काहीही काम राहिलेलं नाही. अशा दृष्टीने त्यांनी एका अभंगात वर्णन केलं. अणुरणिया थोकडा तुका आकाश आहे एवढा. अणुरणिया म्हणजे अणू रेणू इतका लहान असतो, परमाणू, त्याच्यापेक्षा तुकाराम सूक्ष्म आहेत म्हणजे लहान आहेत. आणि दुसऱ्या क्षणाला म्हणतात की मी आकाशभर व्यापून मीच उरलेलो आहे. म्हणजे त्यांची अशी मनस्थिती झाली की जिकडे तिकडे मीच आहे आणि सगळ्यामध्ये सूक्ष्म पण मीच आहे. आणि हे सगळं बघताना की एकाच तत्वाने विठ्ठलाने हे सगळं जग ब्रह्म बांधलेलं आहे असा त्यांना त्याचा साक्षात्कार व्हायला लागला पदोपदी. त्याच्यामुळे त्यांची मनस्थिती पण तशीच व्हायला लागली. मग त्यांनी काय केलं, सर्व लोकांना सांगितलं की आता आपण इंद्रायणीवरती एक मोठा सप्ताह बसवायचा आणि 7 दिवस नामस्मरण अभंग कीर्तन असं खूप लोक जमले यावेळेला. मग त्यांनी तो सप्ताह सुरू केला. आणि त्याच्या आधी 1-2 दिवस तुकारामांना असं दिसायचं की पहिल्या तीरावर पांडुरंग न्यायला आलेला आहे, कारण त्यांची तेवढी हे होती, पोच होती, तिथपर्यंत ते पोचलेले. त्यांना विठ्ठल प्रत्यक्ष दिसत होता, आपल्याला दिसत नाही, कारण आपल्याला अजून बरीच आपली साधनं बाकी आहे, काहीच नाही, आपण कुठेच नाही, नखाची सर नाही असं म्हणायला मला हरकत नाही. तर त्यांना देव दिसत होता, त्यांची वेळ त्यांना कळत होती, म्हणून ते म्हणत होते मला आता जायचं आहे बरं का. तर 5-6 दिवसाचा सप्ताह झाला. तुकाराम बीज जवळजवळ यायला लागली आणि तुकाराम महाराज नदीवर गेले, आंघोळ केली आणि रावळात गेले विठ्ठलाशी दर्शन घ्यायला. शांतपणे विठ्ठलाचं दर्शन घेतलं नेहमीप्रमाणे, डोळे मिटून बसले. पण काहीतरी मनामध्ये त्यांच्या निर्धार
गेल्यावर बाकीचे लोक सगळे इंद्रायणीवर होते. तुकाराम गेले दर्शनाला. निर्धार केला, ठरवलं मनाशी आणि घरी आले. घरी आले तर आवलीचं काम चाललेलं होतं. अगं आवले म्हणे, काय येते का वैकुंठाला? ते तिला माहीत होतं, हे रोजच विचारतात, वैकुंठाला जातो आणि वैकुंठाला येते का? ती म्हणे, काय हो तुमचं, हे घरातलं काम कोण करेल? आणि सांगू का म्हणे, माझी म्हैस वेयची आता, तिचं कोण करेल? तिला खायला कोण देईल? तिला म्हणजे व्यवस्थित खायला द्यायला पाहिजे ना, तिच्यावरती आपल्याला दूध मिळतं म्हशीचं. तर म्हणे, मी नाही येणार आणि माझी आपली मुलं बाळं लहान आहेत, तुम्ही काय कायमच वैकुंठाला जाईल म्हणतात म्हणे. तर म्हणे, मी जातो मग वैकुंठाला, परत म्हणू नको. बरं म्हणे, जा. आणि मग ती गेले बाहेर निघून. मग तिला कळलं आपण जा म्हटलं. आणि मग परत दारापर्यंत येऊन म्हणाली, अहो आता जात आहे, संध्याकाळी परत या बरं का, असं सांगितलं तिने तुकारामांना. तुकाराम तोपर्यंत पुढे गेलेले होते. आणि मग मात्र ते थेट इंद्रायणीवर आले. कसे होते तुकाराम महाराज? पांढर शुभ्र धोतर, अंगामध्ये बारबंडी अंगरखा, गळ्यामध्ये तुळशीची जपमाळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, त्याच्यावरती बुक्का लावलेला, डोक्याला पांढर शुभ्र पगडी, नंतर एका हातामध्ये विणा, एका हातामध्ये चिपळ्या, असं नाचत नाचत तुकाराम भजन करत करत त्या मेळाव्यामध्ये आले. आणि सगळ्यांना सांगायला लागले, आता मला जायचं आहे, आता माझा देव मला न्यायला येणार आहे, असं त्यांचं सांगणं चाललं होतं. तरी लोकांना काही म्हणजे भक्तांना काही खरं वाटत नव्हतं, कारण ही कायमच म्हणायची. मग तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर जे विठ्ठलाचं रूप दिसलं त्याचं त्यांनी वर्णन केले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. असं सुंदर भगवंताचं रूप दिसायला लागलं. कसा आहे भगवान? त्यांनी पाय जोडलेले आहेत, समचरण आहेत त्याचे, समदर्शी व्हावे त्याच्याकडे. तो हेच सांगतो की मी कमरेवर हात ठेवले, तुम्ही थोडं पुढे या 5 पावलं की मी 50 पावलं तुमच्याकरता पुढे येतो. असे त्याचे पाय आहेत, समचरण. हात त्यांनी कटीवर ठेवलेले आहेत. पिवळा पितांबर धारण केला आहे, अंगावर सुंदरसं त्याचा शेला आहे, गळ्यामध्ये कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे आणि छातीवरती श्री वत्सलांची खूण भूषण मिरवतोय भगवान. मारलेली जे आहे ते भूषण मिरवतोय. गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, कानात मकराकार कुंडलं आहेत, कपाळावरती मुकुट आहे, मोर मुकुट आहे, कानामध्ये मकराकार कुंडलं आहेत, कपाळावर कस्तुरीचा मळवट आहे, त्याच्यावरती चंदनाचा टिळा लावलेला आहे, मध्ये गोपीचंदन आहे आणि शिवाय बुक्का, विठ्ठलाला बुक्का प्रिय म्हणून बुक्का लावलेला आहे. आणि विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंग आहे, म्हणजे हरी आणि हर एकत्र ते पाहायला मिळतं. आणि त्याच्यावरती मुकुट लावलेला आहे. असे विठ्ठल आहेत. पण आता विठ्ठल कसे दिसत आहेत? विठ्ठलांनी कमरेवरचे हात सोडलेत आणि दोन्ही हात पुढे गेलेत भक्ताला भेटायला. विठ्ठलाने लवकर येवा माझ्याकडे, तू काय ये, वाट बघतो विठ्ठल. जशी आई मुलाला जवळ घेण्याकरता हात पुढे करते, तशी विठ्ठलाने दोन्ही हात आता कमरेवरनं सोडून दिलेत, असं त्यांना दिसते. असं त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलं. बरं, विठ्ठल समोर उभे आहेत आणि विठ्ठल बोलवतात आहे. तेव्हा ते म्हणतात सगळ्यांना की आता बघा, आता वेळ घालू नका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. मला वैकुंठाला श्रीरंग बोलवत आहे. आणि जे जाणकार, जे अभ्यासक होते त्यांनासुद्धा आता देव दिसायला लागले. तुकारामांप्रमाणे काही मंडळी होती, त्यांना पण देव दिसायला लागले. त्यांचं पण मन भरून राहिलं. त्यांना कळच ना तुकारामांकडे पाहावं का विठ्ठलाकडे पाहावं. आणि तुकाराम आपले स्मशानाच्या दिशेने आता, म्हणून वैकुंठ म्हणतात, वैकुंठाला जाणार म्हणतात, वैकुंठवासी म्हणतात. तुकाराम आपले चालले, पावलं पुढे टाकत टाकत, मागे लोक चाललेत, हळूहळू कुठपर्यंत जातात ते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवित, अंतकाळी विठू आम्हासी पावला, पुढी सहित झाला मुक्त तुका. आता तिथे तुकाराम आले. आता वरती अधांतरी ते काही पार्थिव नव्हतं, विमान दिसायला लागलं. गरुडाने फडत्कार सुरू केला होता आणि इतका जोरात वारा सुरू झाला सोसाट्याचा की लोकांना समोरचं काही दिसेना. मातीच्या सगळ्या चक्री फिरायला लागल्या, पानं फिरायला लागली, पाचोळा उडायला लागला. लोक म्हणाले वादळ कुठं झालं अचानक, चक्री वादळ काय, म्हणजे प्रलयाचं वादळ, असं वादळ निर्माण झालं. काही काही लोक तिथल्या तिथे पडले, घरांचे छपरं वगैरे मोडायला लागली, काही लोक लपून बसले. मात्र तुकारामांचे 14 टाळकरी, त्यांचे जावई मालजी गाढे, हे सगळे मात्र त्यांच्याबरोबर होते. आवली मात्र नव्हती, कान्होबा नव्हता, ते घरी होते, कान्होबा कामात होते, त्यांना माहीतही नव्हतं. आणि असे तुकाराम आणि यांचे एवढे महत्त्वाचे सगळेजण पुढे चाललेले. आता त्यांना दिसतंय विठ्ठल.
आणि विमान वर आणि याचे हात पुरत नाही तुकारामाचे. तुकाराम खालून हात करतात, ते दोन्ही हातात विणा आणि हे आहे. तर वरती म्हणतात, देवा अहो मला वर चढता येत नाही. एवढ्याच चमत्कार झाला. साक्षात यमराज तिथे उभा राहिला आणि त्यांनी हात जोडले. तुकारामा खरा पुरुषार्थ केलास, मला संधी दिली नाही तुझा आत्मने यायची. यमाने नमस्कार केला, तुकारामाने त्यांनाही नमस्कार केला. आता असं करा तुकारामा, माझ्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवा आणि विमानात चढा. आणि हा जगावेगळा सोहळा पाहिला. ब्रह्मदेव तिथे आले. ब्रह्मदेव म्हणे, थांबा तुकारामा, माझ्या खांद्यावरनं तुम्ही चढा. हे जग जरी मी निर्माण केलं तरी अशी घटना मी कधी पाहिलेली नाही. ब्रह्मदेवाने खांदा दिला. याच्या काळाच्या पायावर म्हणून म्हटलेले तुकारामांनी की काळाच्या पायावर आम्ही मस्तकावर पाय दिलेला आहे. तर त्याच्या पाय ठेवला आणि खांद्यावर हात ठेवला आणि विठ्ठलाने हाताला धरून तुकारामांना विमानामध्ये घेतलं. गरुडाचे पंख आणखीन परत हालायला लागले आणि तुकाराम आता वैकुंठाला जाणार. तर हातामध्ये यांचे दोन्ही हात बांधलेले होते, एकात विणा आणि एकात हे होतं चिपळे अगद्या. तर तसंच हृदयाला लावलं. तर म्हणून तुकारामांनी म्हटलं, अंतकाळी विठू आम्हाशी पावला. आणि खरं 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 धन्य झालं जीवन असं तुकारामांना वाटलं. आणि तुकाराम म्हणायला लागले, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आपणही थोडं भजन करू 2 मिनटं. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. पंढरीनाथ महाराज की जय. तुकाराम म्हणतात, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मग असं करत विमान चाललंय, सगळ्यांना दिसतंय. सगळ्या लोकांनी टाव फोडला, तुकारामा जाऊ नका. पण ते आता हातात नव्हतं. तुकाराम वैकुंठाला चालले होते. बघता 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 विमान नाहीसं झालं. रामेश्वर शास्त्री यांनी हे डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांनी अभंग केला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. त्याचा संदर्भ इथे आहे की तुकारामांचं जरी नुसतं नाव घेतलं तरी यमदेव घाबरतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा जेणे केला हा पुरुषार्थ. की त्याच्यासारखा पुरुषार्थ कोणी केलेला नाही प्रपंच सांभाळून. जळी दगडा सहित वया, तारी येल्या जैशा लाया. इथे हा गाथेचा उल्लेख आहे की लाया जशा पाण्यावर तरंगाव्या तशा ते अभंग परत मिळाले, तरंगून वर आले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विज, तुका नाही विष्णू तुझा. तुकारामांना विष्णूची त्यांनी तिथे उपमा दिली. आणि गावातली लोक तुकारामांचे मित्र संतू जगनाडे म्हणून 14 टाळकरी, त्याच्यामध्ये त्यांचे जावई मालजी गाडे, हे सगळेजण इंद्रायणीच्या काठावर बसले. सगळ्यांची मनस्थिती, सगळे शोकमग्न असताना आवली आली घरून. आवलीला बातमी कळली, तुकाराम खरंच वैकुंठाला गेले. तिथे येऊन तिने टाहो फोडला, अहो धनी रोजच वैकुंठाला जातात, आज कुठे गेला? विठ्ठला का बरं नेलंस तू? असं ती आक्रोश करायला लागली. आणि ही माझी पोरांनाही हाताशी घेऊन आली, बाबा पाहायला मिळणार नाही. आणि असा आक्रोश केल्यावर आकाशवाणी झाली. विठ्ठलाने सांगितलं, बाई तू पतिव्रता आहेस, तुझं कर्तव्य बाकी आहे आणि तुला यायला अजून वेळ आहे. आणि तुला कोणतीही अडचण आली तरी साक्षात मी तुझ्या मदतीला येईल, नाही तर साक्षात तुझे तुकाराम तुझ्यापुढे उभे राहतील, याची मी तुला म्हणजे ग्वाही देतो. असं सांगून विमान मार्गस्थ झालेलं होतं. तिथे ती थांबली. मग कान्होबा आला. कान्होबा म्हणे, अरे दादा कुठे गेला? तूच माझा मायबाप, तूच मला भगवंताबद्दल प्रेम लावलं. आणि त्याने तर विठ्ठलाशी भांडण सुरू केलं कान्होबाशी, की असं कसं तू माझ्या दादाला नेलास, म्हणून एवढं तुझं केलं आणि आता तू का नेलास? तर कान्होबा पण तिथेच पडून राहिले मूर्छित. आणि असं सांगतात, मैपतींनी असं लिहून ठेवलं की 2 दिवसानंतर 1 घोंगडी, 1 झांज आणि 2 अभंग त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आले. म्हणजे चमत्काराने तिथे निर्माण झाले.
आणि ते जे अभंग आहे ते तुकारामांनी पाठवले. ते पाहिल्यावरती, ते वाचल्यावरती कान्होबांना शुद्ध आली, त्या झांजा मिळाल्या आणि ती वाकळ. मग म्हणे आता तुकाराम दर गावी कीर्तनाला जायचे, परत यायचे. आता मात्र काही तुकोबा परत येणार नाही. त्याच दरम्यान ही गोष्ट, त्यांची मुलगी, येलवडी नावाचं गाव आहे देहू शेजारीच, तिथे त्यांची मुलगी दिलेली आहे भागीरथी. तिचं लग्न झालेलं होतं. तिला एका माळणीकडनं बातमी कळाली. ती घरातनं बाहेर पडली, तिला बातमी कळलं तिला तुकाराम महाराज गेले, आता आपल्याला बाबा दिसणार नाही. तिने टाहो फोडला, बाबा मला सोडून कुठे गेलात असं म्हणाली आणि नदीवर आली आणि इंद्रायणी नदीत तिने डोहामध्ये उडी मारली. पाण्यात गटांगळ्या खाऊन खाली जाते तोपर्यंत तिथे साक्षात तुकाराम उभे राहिले. त्यांनी त्या आपल्या मुलीला वरती आणलं आणि उभं केलं आणि सांगितलं, बाई अगं माझी वेळ झाली, आता कधी ना कधी मी जाणारच. मग ती बाबांना घेऊन घरी आली, असं त्या गोष्टीत लिहिलेलं आहे. बाबांना घरी आणलं, म्हणजे बाबा तुम्ही फक्त माझ्याकडे जेवण करा आणि जा, अशी तिची इच्छा होती. तिने त्यांना घरी आणलं येलवाडीला आणि घरामध्ये शेवया आणि गूळ. आणि अशी गोष्ट सांगितली जाते, येलेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं, तर त्या मंदिरापाशी तिचं म्हणजे तिथे होते, तर घरामध्ये दूध नव्हतं. तर एवढी तिची पण सत्ता होती की तिने त्या नंदीचं दूध काढलं आणि ते दूध आणून त्या शेवयांमध्ये घातलं आणि तुकारामांना शेवटचं तिने जेवण भरवलं आणि मग तुकाराम अंतर्धान पावले परत तिथून. अशा पद्धतीने तुकाराम, आणि जेव्हा तुकाराम गेले त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर अवलीला जो मुलगा झाला त्याचं नाव नारायण महाराज, त्यांनी पुढे तो वंश चालवला. त्याच्यानंतर निळोबांना ही बातमी कळली. त्याच्यानंतरचे संत निळोबा आणि नारायण महाराज 23 वर्षाचे होते. मग निळोबा यात्रा करत करत आळंदीपर्यंत आले आणि त्यांना माहीत झालं होतं की तुकाराम महाराज दर्शन देतात, म्हणून ते आले नारायण महाराजांकडे. त्यांनी सांगितलं मला तुकारामांचं दर्शन हवं आहे. त्यांनी सांगितलं अहो असं नाही, आता ते तर म्हणजे तिथे समाधी वगैरे तोपर्यंत सगळं. म्हणे नाही मला तुकारामांचं दर्शन हवं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी तिथे तुकाराम जपाला सुरुवात केली. तुळशी वृंदावनापाशी, म्हणजे तुकाराम तरी 13 दिवस उपाशी होते, पण निळोबा 42 दिवस तुळशी वृंदावनापाशी झोपून होते आणि सतत तुकाराम म्हणत होते. त्यांचा अगदी प्राणांताचा वेळ आला, सगळे लोक चिंतातूर झाले. आता म्हणे तुम्ही सोडा म्हणे. तो प्रत्यक्ष पांडुरंग विष्णू तिथे प्रगट झाले आणि हाक मारले, निळोबा डोळे उघडा. म्हणे कोण आलं? तर म्हणे देव म्हणाला मी आलो आहे. म्हणे देवा तुम्ही का आलेत? तर म्हणे मी तुला दर्शन द्यायला आलो. मग नाही म्हणे मी तर तुम्हाला ओळखणार नाही. असं कसं काय? म्हणे तू डोळे उघड. नाही म्हणे गुरुशिवाय ज्ञान नाही, माझे गुरु तुकाराम महाराज आहेत, तर मला तुकारामांचं दर्शन हवं आहे. तेव्हा तुम्ही मला काही करा आणि तुकारामांचं दर्शन घडून द्या. आणि मग तुकाराम महाराज, देव मागे गेला आणि देवानेच तुकारामांचं रूप घेतलं आणि पुढे आला आणि डोळे उघडा म्हणे. मग डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर त्यांना खूप आनंद झाला. निळोबांना त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि स्वतःचा विणा मुलाला न देता त्यांनी निळोबांना दिला पुढे प्रसाराकरता. तो विणा त्यांनी तो प्रसाद म्हणून मानला, निळोबांना दिला. पुढे निळोबांनी पण तेच कार्य केलं. आणि अशा प्रकारे या तुकारामांची माहिती इथपर्यंत मला जेवढी सांगता आली तेवढी मी सांगितली. बाकी मग त्याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर माझ्याकडे परत पाठवा, किंवा जर काही चुकलं असेल तुम्हाला वेगळं माहीत असेल तरी मला तुम्ही मार्गदर्शन करावं ही माझी नम्र विनंती. झालेली सेवा आहे ती परमेश्वराच्या चरणी, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरू श्री जगद्गुरू श्री तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. डॉक्टर जाधव सरांचा परिचय द्यायचा म्हणजे त्याच्यासाठी खूपच वेळ लागेल, पण ते एका गोष्टीसाठी सुपरिचित आहेत सगळ्यांना, ते म्हणजे कबीरांचे दोहे. तर नॉर्मली ते कबीरांचे दोहे सांगतात, पण आज मी त्यांच्याकडून भारूड ऐकण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत आणि ती उत्कंठा आहे. तर डॉक्टर जाधव सरांना मी आमंत्रित करते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, भारुडावर बोलायचंय, त्यामुळं थोडं बहुत गाणं येईल.
बोलण्याचा अत्याचार सहन कराल तसा थोडा गाण्याचाही सहन करून घ्या. सगळ्यांना भारुडं माहिती आहेत. तो महाराष्ट्रीयनच नव्हे ज्याला भारूड माहिती नाही. आणि साधारण भारूड म्हणजे आपल्याला काय माहिती आहे तर साधारण शाहीर उमप असतील, चंदाताई असतील, निरंजन महाराज असतील, यांची सगळी आपण ऐकलेली भारुडं आहेत. आणि सहसा एक आपला साधारण असा समज आहे, समाजाचा तर आहेच आहे, आपला असा समज आहे की एक करमणुकीसाठी संतांनी सामाजिक प्रबोधनासाठी आणि करमणुकीसाठी थोडं विनोदाचं अंग असणारं असं काहीतरी लिहिलेलं आहे. साधारण भारुडावर कोण बोलतो? भारुडकार जे असतात ते त्याच्यामध्ये अतिशय बाष्कळपणा आणून, चावटपणा आणून एखाद्या कोहिनूर हिऱ्याला कांदा फोडण्यासाठी वापरावं अशी परिस्थिती भारुडाची झालेली आहे. पण भारुड एक वेळ उपनिषद समजेल, आणि मी आत्मविश्वासाने सांगतोय ब्रह्मसूत्र समजतील, पण भारुड समजणं फार अवघड आहे. त्याचं कारण असे, सगळ्या संतांना एक मेख माहीत असते, ती तुकोबांची आहे. ज्ञानबांची मेख ही त्यांच्यानंतर सगळ्यांनी चालवलेली आहे. भारुड तसा नवीन प्रकार नाही आहे. नाथांची भारुडं अतिशय प्रसिद्ध आहेत म्हणून आपल्याला नाथांपासून भारुडं झाली असं वाटतं, असं अजिबात नाहीये. महाभारतामध्ये भारुड सम नावाचा प्रकार होता. आणि खरं बघायला गेलं तर पहिलं मराठीतलं भारुड जर कोणी लिहिलं असेल तर नामदेवांनी लिहिलेलं आहे. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून राहिले प्याले किती, प्याले 12 हत्ती. हा विनोदी असं वाटतंय. यातलं रांजण कोणतं, 17 रांजण कोणती, 12 हत्ती कोणते, कशी मुंगी व्याली, तिला शिंगी कशी झाली आणि तिला दूध कसं आलं, एवढं कळालं तर उपनिषद सगळी कळतात. हे नामदेवांचं वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज तर याच्यामध्ये मागे अजिबातच नव्हते, पण त्यांनी ती मेख ज्ञानेश्वरांकडून घेतली. ज्ञानेश्वर महाराजांनी भारुड लिहिलेलं आहे. आपल्या सर्वांना परिचित असणारं भारुड आहे. अतिशय समजायला अवघड असणारं भारुड. काट्याच्या आणीवर वसली 3 गावे, एक ओसाड 2 वसेची ना. आता काट्याची आणि कोण, 3 गावं कोणती, एक ओसाड 2 ओसाड, एक वसेचिना. ते वसेचिना गाव कोणतं आहे एवढं जरी कळालं तरी बऱ्यापैकी ब्रह्मसूत्राचा अभ्यास होतो. तुकाराम सुद्धा या बाबतीत कुठे कमी नाही आहेत. तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आणि काही विचित्र कारणासाठी लोकप्रिय झालेलं अतिशय अवघड भारुड, फू बाई फू फुगडी फू, दमलास रे माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. ही फुगडी कोण घालते? कोण आहेत या 2 फुगडी घालणाऱ्या? एक पुरुष एक स्त्री आहे फुगडी घालणारी, बरोबर. आणि गोविंदा का दमतोय? दुसरी स्त्री दमत नाहीये, गोविंदा दमतोय. आणि स्त्रीला मात्र हसू येतंय म्हणून ती गोविंदाला म्हणतीये, दमलास की काय रे तू. ती स्त्री कोण आहे, ही फुगडी कसली आहे, एवढं जरी कळालं तरी अर्धी भगवद्गीता इथंच होऊन जाते. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, म्हातारपणी नवरा झाला तोही पोरं खेळू आता फुगडी फू. म्हातारपणी नवरा कसा होऊ शकेल? कुणाला म्हातारपण आलं? तो पोर खेळू कसा झाला? आणि कोणता वेळू आहे तो, आतून आणि बाहेरून पोकळ आहे? सगळंच तत्वज्ञान आहे. पुढे तर तुकारामांनी माय लेकी गोष्टी करती प्रीती त्यांची मोठी. कोण माय कोण लेक? माय लेकी प्रीती करती गोष्टी त्यांची मोठी, लुगडं सोडून द्यायला लागली जावं याच्यासाठी आता फुगडी फू.
सामान्य भारुडकार अत्यंत मूर्खपणाने या वाक्यांचा विनोदासाठी उपयोग करतात. अतिशय गहन तत्वज्ञान या 2 ओळींमध्ये दडलेलं आहे. आणि नुसतं आपल्याच संतांनी भारुडलेलं असं नाही आहे. कर्नाटकातल्या हरिदासी संतांनी पण भारुडलेलं आहे. पुरंदरदासांचं नाव कदाचित ऐकलं असेल. पंडित भीमसेन जोशींनी त्यांची अनेक अभंग गायलेले आहेत. या पुरंदरदासांनी ज्ञानेश्वरी खूप छान वाचली होती. मुळातच जीवनमुक्त होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली होती. त्यांचं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठलाच्या बाजूला असणारी रुक्माई. त्यांचं वामांगी हे दैवत होतं. विठ्ठलाची वामांगी हे त्यांचं दैवत. आणि ते रुक्मिणीला काय म्हणायचे? रंगम्मा. त्यांनी भारुड रचले ते जर वाचलं तर असं वाटते की संतांमध्ये पण बहुतेक कॉपी करायची प्रथा असावी. कारण काट्याच्या आणीवर वसले एक गाव हे कन्नडमध्ये जशाच्या तसं त्यांच्या ग्रंथात सापडतं. फक्त 3 कडवी त्यांनी वाढवलेली आहेत. अगोदर 9चे अर्थ लागत नाहीत, त्यांनी 12वर नेऊन ठेवलेले आहेत. आणि पुरंदरदास कोण? ते पुरंदरदास जेव्हा पंढरपूरला आले आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उभा राहिले आणि आता मला रुक्मिणी दिसणार, त्याबरोबर डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या आणि त्यांना समोर रुक्मिणी तिथं भेटायला आली. आणि तिथल्या तिथं पुरंदरदास म्हणायला लागले, रंगम्मा माझी रंगम्मा हो, रंगम्मा माझी रंगम्मा. विटेवरी वीट उभी साजे कशी चंद्रभागी, नाम याची कैवारी रंगम्मा हो, रंगम्मा माझी रंगम्मा. इतकं प्रेम रुक्माईवर त्यांनी भारुड लिहिलेलं आहे. पण भारुडाच्या बाबतीत जर जनमानसापर्यंत जर कोण पोहोचला असेल तर ते संत एकनाथ, ज्यांच्या एकादशी स्कंदाची प्रत काशी सारख्या ठिकाणी हत्तीवरून अंबारीतून मिरवणुकीने लोकांनी आणली. त्या एकनाथांनी असं ठरवलं की आपण भारुड लिहायचं. जनार्दन महाराज म्हणाले, एकनाथा अरे काय? म्हणाले, महाराज गुरुवर्य अवघड आहेत ब्रह्मसूत्र. उपनिषद खूप अवघड आहेत. उपनिषदांचा वर्ग होणार आहे म्हटलं तरी सुद्धा लोक बाजूला जातात. आणि आम्ही जीवनमुक्त आहोत. जीवनमुक्ताच्या तोंडातून वेदांशिवाय काहीच निघू शकत नाही. तर अनिवार्य आहे. उपनिषदांची मर्यादा आहे संतांना. ते दुसरं काही बोलू शकत नाहीत. संत व्यवहारातलं बोलायला गेले तरी सुद्धा त्याच्या मागे वेदच असतो. म्हणाले, महाराज मी तेच तत्वज्ञान फार सोप्या शब्दात सांगणार आहे. जनार्दन महाराज म्हणाले, एका शिवधनुष्य आहे बाबा, पेलवेल का तुला? नाथ महाराज म्हणाले, मी थोडंच लिहिणार आहे. लिहायचं तुम्हाला आहे, लेखनी मी वापरणार आहे. तो प्रश्न तुमचा आहे, तुम्ही बघून घ्या. जनार्दन महाराजांनी स्मित हास्य केलं, आपल्या लाडक्या शिष्याला आशीर्वाद दिला आणि मग एका पाठोपाठ 300 भारुडं बाहेर पडली. 150 विषयांवरची भारुडं आली. भारुडांचं वैशिष्ट्य असं आहे, जसा तुम्ही अर्थ लावाल तसं भारुड. आता मी उपासनेच्या अतीव उच्च अवस्थेमध्ये काही अडचणीमध्ये आलेलो आहे. मला माझ्या उपासनेमध्ये समाधी लावताना, संयम करताना काही अडचणी येतात. त्याचं उत्तरही भारुडात आहे. आम्ही इट्टलाच्या वारीला जातो, भंडारा बाईला सुद्धा भारुडामध्ये अर्थ सापडतो. एका वेळेला अलग अलग प्रतलांवर असणाऱ्या चैतन्याच्या अभिव्यक्तीला, चैतन्याचा स्पर्श करण्याची ताकद असणारी जी काव्य असतात त्याला संत काव्य म्हणतात. आणि ते संत काव्य जेव्हा एवढं सोपं होऊन भारुडाच्या भाषेत बाहेर पडतं तेव्हा आपण जरा जास्तच खुश होतो. आणि म्हणून भारुडासाठी आपल्याला
पार्श्वभूमी लागते. एक वेळ गाथा चालेल, एक वेळ भागवत चालेल, पण भारुडाला हात घालायचा असेल तर कमीत कमी प्रश्नांतरीचा अभ्यास झालेला असला पाहिजे. त्याशिवाय भारुडाला हातच घालता येत नाही. कारण प्रस्थानत्रयीचा अर्थ एका एका भारुडात सांगितलेला आहे. एका एका भारुडाच्या निरूपणावर कैक महिने घालवता येतील इतकं तत्वज्ञान त्यात ओतलेलं आहे. कशा प्रकारचं तत्वज्ञान असू शकेल अशी एक छोटीशी झलक आपण ज्याला म्हणू शकतो ती आपण आता पाहायला हरकत नाही. पार्श्वभूमी अशी आहे की या जगामध्ये दोन अत्यंत नालायक मध्यस्थ आहेत आणि ते सारखं लग्न लावत असतात. त्यांनी लावलेलं कोणतंही लग्न यशस्वी झालेलं नाहीये. त्या लग्नामध्ये पूर्णपणे फसवणूक होते. यातला पहिला मध्यस्थ जो आहे त्याचं नाव आहे अज्ञानराव. हा मध्यस्थ केव्हा आणि कुठे असतो? त्यांनी ईश्वर आणि माया या दोघांचं लग्न लावलेलं आहे. ईश्वराला लग्न लागल्याबरोबर कळाले की आपली जी पत्नी आहे ती काय आपल्या कह्यातच राहिल्यासारखी वाटते, पण ती शांत बसणारी नाहीये. तिचा एक खेळ आहे आणि ती खेळ करत राहणार. पण आता ईश्वराला पश्चाताप करता येत नाही, कारण तो घटस्फोट ग्रस्त नाहीये. तेव्हा ईश्वर आणि माया ही जोडी अखंडपणे अशीच राहणार आहे. ईश्वर जात का नाही? माया आहे म्हणून. माया जात का नाही? ईश्वर आहे म्हणून. मग ही माया करते काय जे ईश्वराला अजिबात आवडत नाही. आपल्या पत्नीने इतका व्यभिचार करावा हे कुठल्याही पतीला आवडणार नाही, पण तिचा व्यभिचार असा आहे तिच्याकडे एक फासे आहे. अशा दोरीचा फास केलेला आहे त्यांनी. त्या दोरीला 3 पीळ आहेत. ते 3 गुणांचे आहेत. आणि मग ही ठगिनी काय करते? तो फास घेऊन उभा राहते आणि जो कोणी येईल त्याच्या गळ्यात फास टाकायला बघते. झालं असंच ती फास घेऊन बसली होती आणि तिकडून कबीर आली. तिला वाटलं एवढा हट्टाकट्टा मोठा योग्यतेचा माणूस आलेला आहे, आता याला फासामध्ये. कबीर तिथूनच म्हणाले, माया माया महाठगिनी हम जानी, त्रिगुण फासे लिए कर डोले, बोले मधुरी बानी, माया महाठगिनी हम जानी. तरी तिने प्रयत्न चालूच ठेवले. एकदा खूप काय काय मजा आहे, वैविध्य आहे, इतकी करमणूक आहे. महाराज, माझ्या आधिपत्याखाली, माझं नाव माया आहे, माझ्या आधिपत्याखाली इतकी करमणूक आहे की ही जादूगिरी तुम्ही पाहत राहाल ना तर तुम्हाला याच्यातून बाहेर पडावंच वाटणार नाही. इतकंच नव्हे, कितीतरी लोक आहेत पडलेलीच नाहीत बाहेर, परत परत बघतायत. असा खेळ मी खेळवते. कबीर महाराज म्हणाले, माझं जरा वेगळं आहे. तुझे सासरे जे आहेत ना त्यांच्यानी माझी मैत्री आहे. माया म्हणाली, माझे सासरे मी बघितलेले नाही आहेत. ते म्हणाले, तुला कधी दिसणारच नाही. ते तुझ्या नवऱ्याला माहित आहे त्याचे वडील काय आहेत, पण तुझ्या पुढे बोलत नाही ना तो. आणि माझी त्यांची ओळख असल्यामुळे मी तुला एवढंच सांगतो, आऊंगा ना जाऊंगा मैं, जीऊंगा ना मरूंगा, चुरा के सबद प्याला हरी रस पिऊंगा. आता मात्र मायेचं थोडं गडबड झाली की हा माणूस काही आपल्याला अडकत नाही. तेवढ्यात बाकीची लोक चाललीच होती मायेच्या फासामधून. कहत कबीर सुन मेरी लोई, हम ना किसी के रे
हमरा ना कोई. लोकांना ते कवी काही पसंत पडले नाही, ते घ्यायला लागले. तोपर्यंत या मायेनी, बहुप्रसवा नाव आहे तिचं, तिच्या एवढ्या डिलिव्हरी झाल्या आणि अजून होत आहेत की तिने ज्या डिलिव्हरीनी जी बाळं उत्पन्न केली त्या बाळाचं नाव, सगळ्या मुली आहेत, तिला मुलगा नाहीच आहे, आणि त्या सगळ्या मुलींचं नाव एकच आहे, अविद्याबाई. या अविद्याबाई प्रत्येक जीवाशी लग्न करतात. उपवर झाली न झाली, आणि हिला मात्र नवरा एकच लागतो, त्याचं नाव आहे चिदाभास. ती चिदाभासाची लग्न करते. चिदाभास अविद्या, चिदाभास अविद्या. पण अविद्या नटून थटून जेव्हा येते तेव्हा ती बुद्धीच्या स्वरूपामध्ये येते, आणि मग बुद्धीमध्ये चिदाभास दोघे मिळून जशी त्यांचा परिणय होतो तसा जीव तयार होतो. आता अशी जी आहे ती अविद्याबाई, जी त्या बुद्धीत आहे, ती बुद्धी मात्र आता फार विचार करायला लागलेली आहे, कारण तिचं नावच विचार करणं असं आहे. निश्चयात्मका वृत्ती ही बुद्धी. ती विचार करायला लागलेली आहे. तिचा विचार असा चालू आहे की हे काय, कुठल्या संसारात मी अडकले. सासरा नालायक, सासू नालायक, भावजय बोलूच नका, ननंद नाव सुद्धा काढू नका. मग आता करायचं काय? त्या असल्या विचित्र संसारात अडकलेली बाई, दिवस रात्र कामाने थकलेली, श्रांत झालेली आणि भ्रांतही झालेली, अशी ही बुद्धिरूपी बाई आता कोणाकडे हात पसरणार? त्याच्याकडे जो या सगळ्या संसारामध्ये आहे पण असून नामानिराळा आहे. खाक उठती है रात भर मुझमें, एक सूफी सांगतोय, खाक उठती है रात भर मुझमें, ये कौन है जो दर बदर फिरता है मुझमें. मुझमें मुझको जगह नहीं मिलती, मुझमें मुझको जगह नहीं मिलती, ये कौन है जो वाबस्ता है मुझमें. हे त्या बुद्धीला कळालेलं असल्यामुळे तिने तिचं नाव ओळखलं. त्याचं नाव होतं कुटस्थ. आणि मग बुद्धी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्या कुटस्थाला जाऊन गाऱ्हाणं घालायला लागली. आणि ते जे गाऱ्हाणं आहे ते गाऱ्हाणं म्हणजे सत्वर पावग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. कारण त्याच्याकडे शक्ती आहे. तो शिव जो आहे कुटस्थ, त्याची शक्ती म्हणजे त्याचं स्वरूप आहे. आणि या शक्तीने इकडं आणलेलं आहे मला. माया शक्तीच आहे. मग आता मला आणलं शक्तीने, तर घेऊन कोण जाणार? शक्तीच घेऊन जाऊ शकते. म्हणून त्या शक्तीला प्रार्थना करण्यासाठी ही बुद्धी म्हणतीये, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा. कुठला रोडगा? पहिली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये रोडगा म्हणजे काय? भाकरी माहीत नसल्यामुळे रोडगा माहीत नाही. रोडगा, नाथांच्या काळी मिक्सर नव्हते, रेडीमेड पिठं मिळत नव्हती, आणि स्त्री फायनान्शियली इंडिपेंडेंट नव्हती. तर जात्यावर धान्य भरडून, भरडलेलं धान्य जमेल तेवढं पाकडून त्याच्यामध्ये थोडी तुसं असायची, थोडे कण असायचे. मग ते सगळं टाकायचं नाही, त्यातलं चांगलं चांगलं पीठ घेऊन भाकरी बनवायची. आणि राहिलेलं जे काय आहे, मग ते कधी कधी 3-4 भाकरीचं राहिलेलं असायचं, ते हातावर थापायचं आणि थोडंसं शेकून घ्यायचं, देवाला द्यायचं. काय फरक पडतो? व्यावहारिक विचार होता स्त्रीचा त्यावेळी. त्याला रोडगा असं म्हणतात, कारण तो माणूस खात नाही. अगदीच खाल्लं नाही, प्रसादाला चढवल्यानंतर जनावराला देऊन टाकायचं. पण नाथ ही जी बुद्धी सांगतायत ती कोणता रोडगा वाहती आहे?
या जगामध्ये जितकं जितकं अनात्म आहे, अनित्य आहे, अशुची आहे, मी हळूहळू पातंजली योगसूत्रातलं सूत्र वापरतो का? अविद्येची व्याख्या तिथं दिलेली आहे. अविद्या म्हणजे काय? अनात्म, अशुची, दुःख, याला जो आत्म, नित्य, सुख समजतो त्याला अविद्या असं म्हणतात. असं पातंजली योगसूत्र सांगतो. हा रोडगा जो आहे तो रोडगा मी आता भवानी तुला देऊन टाकते, कारण त्यांनी माझं नुकसान केलेलं आहे. पण मला लगेच तुझ्याकडे येता येणार नाही. आता रोडगा तर मी तुला दिला, पण माझे बाकीचे शत्रू आहेत, त्यातल्या एक एक शत्रूला तू संपवशील अशी माझी खात्री आहे. माझा नंबर 1 शत्रू मी तुला आता सांगते, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. आता कोण हा सासरा? आणि गावी का जातो? तो घरी थांबतच नाही, कारण त्या बुद्धीच्या वृत्तीरूपी जो सासरा आहे, वृत्ती म्हणजेच बाहेर जाणे. परांची खाणी वितृणत स्वयंभू असं कठोपनिषदात सांगितलेलं आहे. इंद्रिय नेहमी बाहेरच्या बाजूला असतात, पण इंद्रिय बेचारे काय करणार आहेत? त्यांना बाहेरच्या बाजूला होऊन काहीच फरक पडत नाही. त्यांचा जो बुद्धीशी संपर्क घडवून आणतो तो अंतःकरणात तरल रूपी झालेला बदल, विचारसागर रहस्य, त्याला वृत्ती असं म्हणतात. ही वृत्ती जेव्हा बाहेर जाते मग काय करते? वृत्ती संपू दे असं नाथ म्हणत नाही, तिथंच खपू दे म्हणतात. म्हणजे काय? ध्यायते विषयान पुंसा वृत्ती संगस्तेषु उपजायते. इथंही काही हरकत नाहीये. डोळे आहेत, स्त्री दिसली, काहीच झालं नाही, काही फरक पडत नाही. स्त्री पाहिल्यानंतर परतीचा जो प्रवास आहे तिथं अडचण आहे. संगात संजायते. आता प्रश्न आहे, असा प्रश्न होऊ नये म्हणून गेलीच तर जाऊ दे, तो बाहेरच असतो नाहीतरी सासरा, तिकडच खपवी त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. शत्रू नंबर 2 सर्वांना परिचित, सासू माझी फार गांजिते. दुसरा शब्दच नाहीये. सासू माझी फार गांजिते. तिला नुसता मृत्यू नाही माहिती, मरी आई येऊ दे तिला. मरी आईचं काय असतं? मरी आई पूर्वी असायची. माझं शिक्षण खेड्यात झाल्यामुळे मी मरी आई पाहिलेली. मरी आईसाठी रेडा सोडलेला असायचा आमच्या गावामध्ये. अंधश्रद्धा होती. मरी आईचं देऊळच असायचं, कारण जेवढे इपिडेमिक्स यायचे, प्लेग वगैरे, हे सगळे त्या देवीमुळे होतात असं समजायचं. आणि त्याचं नाव मरी आई असं होतं, कारण त्यात मरायचंच असतं. आणि असं तिचा फेरा गावावर येऊ नये म्हणून तिला एक रेडा द्यायचा. तो वर्षभर असा चरत असायचा आणि त्याला सगळ्यात शेवटच्या दिवशी तिथे त्याचं सागर संगीत, त्याचं काय व्हायचं ते व्हायचं. अशी मरी आई आल्यामुळे काय होईल? तिथल्या तिथं संपेल. ती आजारी पडली आहे, पाय कापलाय पण अजून जिवंत आहे, खोकती आहे जिवंत आहे, अशी सासू नको आहे. ती तिथंच संपावी असं नाथ बुद्धी सांगतीये. नाथ काय म्हणतात? सासू माझी फार गांजिते. कोण आहे सासू? अहंकार. सतत गांजणारा जर कोण असेल, मी. लग्नाला गेल्याबरोबर आम्हाला बोलवलं नाही, दारातच उभे होतो. दुसऱ्या पंक्तीला बसवलं, पहिलं घावन यांना दिलं, मग मला. मी ठीक दिसत नाही वाटतं आज, 2 मुरमं आलेली दिसत आहेत. याच्या मागे अहंकारच आहे. एक पांढरा झालेला केस आयुष्यामध्ये सुनामी आणू शकतो, याचं कारण अहंकार आहे. मुलांनी वडिलांना एक दिवस फोन केला नाही, मोठा झालाय तो आता. अहंकार. ही जी सासू आहे, सासू माझी फार गांजिते, मरी आई येऊ दे तिला. शत्रू नंबर 3, जाऊ माझी
फाडफाड बोलिते, जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला. प्रत्येकालाच नाथांनी शिक्षा वेगळी मागितलेली आहे. याच्या मागे सांख्य तत्वज्ञान आहे. ते थोडं बहुत कोळून प्यालं तर नाथ कळतात. भारूड सोपं नाही आहे. कोण आहे जाऊ? जाऊ म्हणजे नवऱ्याच्या भावाची बायको, नवरा चिदाभास. तिचा भाऊ कोण? ईश्वर. मायेत त्याचं प्रतिबिंब पडलं ब्रह्माचं, तो ईश्वर झाला. कुटस्थाचं बुद्धीत पडलं, तो चिदाभास झाला. म्हणजे चिदाभासाचा भाऊ ईश्वर आणि ईश्वराची पत्नी आणि ती काय करते? फडफड बोलते. हे का ते का, हे मॉडेल की ते मॉडेल, ती साडी की ही साडी, चालूच आहे. अखंडच व्रत चालू आहे. तुकारामांचा जो भंडारदऱ्यावर जप चालू होता त्यापेक्षा मोठाच. कसं होईल, काय होईल, हा जो जप आहे हा चालूच आहे. मग आता तिला बोडकी करायचं म्हणजे काय करायचं? विधवा करायचं तिला. मग तिला विधवा करायचं म्हणजे कोणाला संपवायला पाहिजे? ईश्वराला संपवायला पाहिजे. इथे शंकराचार्यांचं तत्वज्ञान, रामानुज आणि शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचा भेद जर बघायचा असेल तर तो इथं पाहायला मिळतो. शंकराचार्य असं म्हणतात की ईश्वराच्या खांद्यावरून पुढे जाऊन ब्रह्माची भेट होते. ईश्वर ही व्यवस्था आहे एवढं अधिकारवाणीने सांगणारे फक्त शंकराचार्य आहेत. त्याचं कारण असं आहे, केव्हापर्यंत ईश्वर आहे? माया असूपर्यंत. केव्हापर्यंत माया आहे? ईश्वर असूपर्यंत. मग बोडकी करायचं झालं तर नवरा संपल्यावर कशाला पत्नी राहते? विधवा होऊनच जाते. आणि विधवा झालेली बाई कुठं असते? कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये घरामध्ये आतल्या बाजूला तिला बसवलेलं असतं. कोणाशी भेटत नाही, तिला बाहेर घेऊन जात नाहीत. असंच व्हावं मायेचं असं बुद्धीला वाटतंय. म्हणून ती चिदाभासाला सांगतेय तिला बोडकीच करून टाक. त्याच्या नंतरचा जो शत्रू आहे तो मात्र अतिशय अवघड शत्रू आहे. ते योग्यांना कळतो. हा शत्रू योग्यांना कळतो. आपल्याला कळायला थोडं अवघड आहे. ननंदेचं कार्ट किरकिर करत, त्याला मारलेलं नाही, खरूज हो त्याला. ननंदेचं कार्ट, ननंद करत नाही, तिचा त्रास जाच वेगळाच आहे. ननंदेचं कार्ट. ननंद म्हणजे कोण? नवऱ्याची बहीण. चिदाभासाची बहीण कोण? चित्त. चिदाभासाची बहीण चित्त. आणि चित्ताचं कार्ट कोण? वासना. ननंदेचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला. तर वासनेला खरूज झाली म्हणजे काय होईल? वासना प्रसुप्त उदारा. दुसऱ्या भागामध्ये पतंजली योगसूत्राच्या वासनेवर पतंजली महाराजांनी असं सांगितलं की या वासना प्रसुप्त अवस्थेमध्ये असंख्य जन्मानुजन्मी असतात. त्या कधी बाहेर येतील हे सांगता येत नाही. पण ती केव्हा बाहेर येतात वासना? जेव्हा त्याला बाहेर यायला चिदाभासाचं सहाय्य मिळालं पाहिजे. पण त्याला संपवायचं कसं? त्या वासना संपवतात का? प्रत्येकाने जर असं ठरवलं की माझ्या कर्माची फलं जी मिळतात ती मला वासनेमुळे मिळतात, तेव्हा मी वासना संपवते आणि त्याच्यानंतर मी मुक्त होते. एकही माणूस मुक्त होऊ शकणार नाही. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानि भस्मसात कुरुते. भस्मसात करतो. पतंजली योगसूत्रामध्ये त्याला असं सांगितलंय की ज्याला आग दिलेले असं जर तांदूळ असेल आणि ते जर पेरलं तर त्याच्यातून काहीच उगवत येत नाही. तसं हे कार्ट म्हणजे वासना हिला खरूच झाली की ती स्वतःमध्येच इतकी गुंगून जाईल की ती व्यक्त होणार नाही. कसे एक एक बंदोबस्त ही स्त्री, बुद्धिरूपी स्त्री करत चाललेली आहे पहा. आणि नाथांनी कसं सजवलंय ते पहा. सगळ्यात शेवटी मात्र तिने कहर केलेला आहे या स्त्रीने. आता सगळे गेले. सासरा गेला, सासू गेली, ननंद गेली, जाऊ गेली. आता राहिले कोण?
मिस्टर. आणि ही अजिबात नवऱ्याचा खून करायला मागे पुढे बघत नाही, कारण तिने सरळ सरळ असं सांगितलेलं आहे. कोणाला? कुटस्थाला प्रार्थना करतीये, दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुत देईन, मोकळी कर ग मला. आत्ता ती मोकळी होणार आहे. चिदाभासाची आहुती कुठं द्यायची आहे? कुटस्थाला द्यायची आहे. एकदा का बुद्धिरूपी शुद्ध बुद्धीनी. कोणती बुद्धी? ती बुद्धी जी आम्हाला बुद्धी म्हणून माहिती आहे, जिला पंख फुटले की ज्याची प्रतिभा होते. पंख फुटलेल्या प्रतिभेने जेव्हा भरारी घेतली तेव्हा ती मेधा होते. त्या मेधेने जेव्हा काही चैतन्याच्या पातळी गाठल्या तर त्यावेळेला ती प्रज्ञा होते. त्या संप्रज्ञात, त्या प्रज्ञेबरोबर झालेल्या समाधीमध्ये जेव्हा सविचार, निर्विचार, सानंद, सास्मिता अशा टप्प्याटप्प्याने चैतन्याच्या पातळ्या गाठल्या जातात. जेव्हा संप्रज्ञात वरून असंप्रज्ञातकडे जेव्हा जातो, सबीज पासून निर्बीजकडे जेव्हा जातो, सविकल्प पासून निर्विकल्पकडे जेव्हा जातो, तेव्हा जो चिदाभास आहे तो कुटस्थामध्ये विरवून जातो. आणि मग काय होतं? एका जनार्दनी सगळंच जाऊ दे. फार महत्वाचं वाक्य आहे. गौडपादांचं जर मांडुक्य कारिका वगैरे वाचली तर गौडपादांचं असं मत होतं, आणि तसंच समर्थांचं मत आहे. समर्थांना कोणीतरी विचारलं की या जगामध्ये कसं वाग. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काय? कुठलं जग? काय कशाचं बोलतोयस तू? जे या विश्वाच्या पलीकडे आहेत, जे दिक्कालाच्या पलीकडे आहेत, असे कोण? जनार्दन स्वामी. एका जनार्दनी सगळंच जाऊ दे, एकटी राहू दे मला. सगळंच जाऊ दे म्हटलं तर बुद्धी राहील? मग बुद्धी गेली, सगळंच गेलं, मग एकटं कोण राहिलं? हम सब मा सब हमी मा हम है बहुरी अकेला. अवधूता युगन युगन हम योगी. कबीर महाराज सांगतात, मी एकटाच आहे. हम सब मा सब हमी मा हम है बहुरी अकेला. अशी ही अवस्था आहे. असं नाथांनी हे भारूड लिहिलेलं आहे. 4 लोक स्टेजवर येऊन मध्ये बाष्कळ विनोद टाकून आणि त्याच्यावर सगळे दात काढून हसतात, तेव्हा फार कीव येते. कोणाची? ऐकणाऱ्यांची. कारण हा कोहिनूर हिरा आहे. आणि याच धर्तीवर आपल्याला नाथांचं दुसरं भारूड, एक अतिशय प्रसिद्ध भारूड आहे. त्यात पण तोच प्रश्न आहे. इकडे तरी नवऱ्याला मारलेला आहे, तिकडं ती तेवढीच वैतागलेली आहे. दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. तीच बुद्धिरूपी आहे. आता पुन्हा ती सांगते, दादला नको. का नको? मोडकस घर आणि तुटकस छप्पर. मोडकस घर आणि तुटकस छप्पर. इथे देवाला देवघर नाही, मला दादला नको ग बाई. कोणतं मोडकं घर आहे? छप्पर तुटकं आहे. छप्पर मोडकं नाही आहे, छप्पर तुटकं आहे, घर मोडकं आहे. पृथ्वी आपलं या जगात असणं म्हणजे आपल्याला जगाचा अनुभव येणं. आपण जगात नाही आहोत, जग आपल्यात आहे. बूंद समाई सागर में जाने हर कोई, सागर समाया बूंद में जाने बिरला कोई. जग आपल्यात आहे, आपण जगामध्ये नाही आहे. मग आपलं जगामध्ये असणं म्हणजे काय? अनुभवाला येणं म्हणजे असणं. त्याला संस्कृतमध्ये लोक असं म्हणतात. लोक्यते भुंजते इति लोकाः अशी व्याख्या. पृथ्वीलोक, स्वर्गलोक आपल्याला दोनच माहित आहे. भूलोक, परलोक.
अलौकिक आपल्याला माहिती नाही आहे. जायचं अलौकिकाकडे आहे, पण भूलोकापेक्षा पारलौकिक सुख चांगलं आहे. स्वर्ग याच्यापेक्षा चांगलं आहे. पण स्वर्ग म्हणजे काय? सुवर्ग हा सत्वगुणाच्या परिपोषाने झालेला आनंद, त्याच्यामध्ये सतत राहणारे आहेत त्यांना स्वर्ग. नरकाची व्याख्या तरी काय आहे? नर हा कायंती इथे नरक हा, जिथं सतत माणूस रडत असतो. कुठं ते सांगत नाही. आपल्या सर्वांना परिचित आहे, आपल्या घरामध्येच आहे तो. त्याला नरक असं म्हणतात. आपण त्याला सदन वगैरे असं नाव देतो. मोडकं घर आणि तुटकं छप्पर म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग, या दोन्हीमध्ये कुठेही देवाला देवघर नाहीये. कारण चैतन्याचा पूर्ण आविष्कार होईल अशी जागाच ठेवलेली नाहीये. एकीकडे अविद्या, एकीकडे अज्ञान आहे, एकीकडे बुद्धिभ्रांत आहे, एकीकडे माया आहे. फाटकच लुगड, तुटकीच चोळी, शिवायला दोरा नाही. फाटकच लुगड 9 ठिकाणी फाटलेलं आहे. पुरा नवद्वारे पुरे देही 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. आणि 10वं सापडत नाही. इस नगरी के 10 दरवाजे बीच पवन का थुंबा, कबीर महाराज सांगतात. इस नगरी में 10 दरवाजे, 10वां आपल्याला माहित नाही, त्यांना माहिती आहे. इस नगरी के 10 दरवाजे बीच पवन का थुंबा, आवत जावत कछु अंदर से यही बड़ा अचंबा. कुंडलिनीच्या बद्दल बोलता येते. हे फाटकच लुगडं असणारा हा स्थूल देह आणि तुटकीच चोळी म्हणजे सूक्ष्म देह. या दोहींमध्ये शिवायला दोरा नाही. या 3 देहांना सांधून असणारा जो आहे तो आपल्याला अजून सापडलेलाच नाहीये. तो चैतन्याचा दोरा आपल्याकडे नाहीच आहे. जोंधळ्याची भाकरी न आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच नाही. जोंधळ्याची भाकरी, आंबाड्याची भाजी, फरक द्रवतेमध्ये फरक आहे. एक पूर्ण घन आहे, एक घनही नाही आणि द्रवही नाही, अशी अवस्था आहे. द्रवीकरणाला ली किंवा लीला, ली धातू आहे संस्कृतमध्ये. लीला शब्द ली धातूपासून, ली म्हणजे द्रवीकरण करणे. भगवंत आपल्या सगळ्यांचं द्रवीकरण करत असतो. आणि द्रवीकरणासाठी आमच्यासारखे जे असतात त्यांना खूप उष्णता लागते. घट्ट झालेलं असतं हृदय. मऊ आणि मृदू संतांचं हृदय असतं. नवनीतासारखं असं वर्णन आहे त्याचं. त्याला थोडी धग जरी लावली ते वितळून जातं. असं जे आपलं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये ज्याची झोंधळ्याची भाकरी, आंबाड्याची भाजी अजून थोडं द्रवीकरण झालेलं आहे, पण या दोन्हीमध्ये सुद्धा तेलाची धार नाही. कशाला तेलाची धार लागते हो? उपासना कमी पडली. धार उपासनेची. उपासनेची व्याख्या काय? उपासना नाम यथाशास्त्र. उपासना नाम यथाशास्त्र उपासस्य विषयीकरणेन समीपम्य उपगम्य तैलधारावत दीर्घकाल यद आसनम तद उपासनम आचक्षते. उपासनेची व्याख्या आहे तैलधारावत, तेलाची धारच नाही. मोडकस पलंगणी तुटकीसी नवार नरम बिछाना नाही. पलंगाला पाय किती असतात? 4. साधन चतुष्ट कसं आहे? चौपदरी आहे. जर पलंगाचे हे 4 पाय जर हलत नसतील तर काय होईल? त्या पलंगावर झोप येईल. आणि नवार, 9 वार नव्हे, नवार, नवार म्हणजे आतल्या बाजूला जी दोरी बनी, आंबाड्याची दोरी असायची त्यांनी किंवा काथ्यानी बिछाना बनवला असता. हा बाज आहे. बाज जो आहे, बाजलं ज्याला म्हणतात, या बाजाचे जे नवार आहे ती नवार कशाने होते? श्रवण मनन निदिध्यासनाची नवार आहे. ती तुटलेली आहे. एक पाय विवेक वैराग्याचा लडखडतोय. झोप येईल का? मोडका पलंग तुटकीसी नवार नरम बिछाना नाही. नाथ थोडं आणखीन गुढतेमध्ये गेलेले आहेत. सुरतेचे मोती गुळ धाव सोने.
राज्यातले नाही. या सगळ्या संसारामध्ये राज्यामध्ये दोन गोष्टी मला मिळत नाही आहेत. कोणत्या? सुरतेचे मोती. त्या काळी सुरतला मोती मिळायचे, पण सुरतेचे मोती आणि गुळ धाव सोने. जर कोणी खेड्यात राहिलं असेल, ज्यांनी एखाद्याने काईल असते जिथं गुळ बनवतात, तर गुळ बनवत असताना एक ऊस त्याच्यात बुडवला जातो आणि असं बघतात धार कशी येते गुळाची. तर जेव्हा गुळ असा पिवळ असा धमक झालेला असतो, जेव्हा दारीने बघतो त्याला गुळधाव म्हणतात. त्या गुळधाव सोन्यासारखं असतं ते. हे गुळधाव सोनं आणि हे सुरती मोती दोन्ही समाधीचे अनुभव आहेत. ना संप्रज्ञात समाधी मला इथं मिळतीये, सुरतेचा मोती सत्वगुणाचा परिपोष मोती आहे. गुळधाव सोनं हिरण्य गर्भ उपासना, हे दोन्ही मला इथे मिळत नाहीये. म्हणून दादला नको ग बाई, एका जनार्दनी समरस झाले, तो रस इथे नाही. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हरि ओम. अनाउन्समेंट काय करायचं? दुबईकरांसाठी एक खूप छान सुवर्ण संधी आहे. 7 ते 10 जुलैपर्यंत सज्जनगडावरती मुलांसाठी आणि परत प्रापंचिकांसाठी सुद्धा एक शिबिर आहे. तर जे कोण इच्छुक असतील त्यांनी सलील जामखेडकरांकडे नाव दिलं तरी चालेल. आणि पुढची एक अनाउन्समेंट करण्यासाठी मी नंदकुमारजींना सांगते. जय श्रीराम. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आपण मंदाताईंच्या अमरावतीच्या श्रीकृष्ण मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी त्यांची विनंती करू. तर त्याच्यासाठी आपण ग्रुपमध्ये सर्क्युलेट केलं होतं. बऱ्याच लोकांनी त्यासाठी हातभार लावलेले आहे. अजूनही कुणाला जर इच्छा असेल काही तिकडे देणगी वगैरे द्यायची असेल तर त्यांनी माझ्या संपर्क साधू शकतात. तर त्याची डिटेल वगैरे मी कळवेन. आणि आपला असं मानस होता की यावर्षी आपण एखादा वर्ग तिकडे आयोजित करावा असा एक विचार होता, पण तिथे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम असल्यामुळे ते तरी शक्य होत नाही आहे. तर नोव्हेंबर 2022मध्ये आपण शिवगडला एक वर्ग घेतला होता. तसाच एक वर्ग आपण आता शिवगडला घ्यावा असा विचार आहे. तर ज्यांना त्याच्यासाठी जर कोणाला इच्छा असतील तर साधारणतः आपण आता डेट आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही, कारण ते शिवगड त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधून तेथे कधी डेट अवेलेबल असतील त्या सगळ्या पाहून साधारणतः पावसाळ्याच्या नंतरच शक्यता होईल. आणि त्याहीबद्दल जर कोणाला जर इच्छुक असतील तर त्यांनी मला जर संपर्क साधला तर आपण एक सगळ्यांची नाव वगैरे आणि सगळ्याला कन्व्हर्ट होईल अशा एक डेट आपण त्याच्यासाठी प्रयत्न. जय जय रघुवीर सर. घरी संत जन्माला येणं हे काही सहज साध्य नाही. ज्याप्रमाणे रघुवंशाच्या 5 पिढ्यांनी केलेल्या भगवत भक्ती आणि तपश्चर्याचं फळ म्हणून स्वतः भगवंतांनी अवतार घेऊन श्रीराम स्वरूपात जन्माला आले, तसेच 16व्या शतकात गोदावरी नदीच्या तटावर पैठण गावात भानुदासांच्या कुटुंबात संत एकनाथांचा जन्म झाला. भगवंताकडे प्रलयापश्चात सर्वच जातात, पण भगवंतांच्या घरी स्वतःला बोलवणारे हे भक्त निराळेच. मुलगा चक्रपाणी, नातू सूर्यपाणी यांनीही भानुदासांच्या इच्छेला जीवनात महत्त्वपूर्ण स्थान दिले आणि भानुदासांच्या 4थ्या पिढीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि तेव्हा संत एकनाथ जन्माला आले. हे भानुदास म्हणजे कोण? तर जेव्हा कृष्णदेवरायांनी विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकात घेऊन गेले होते आणि ती परत आणणारे जे संत होते ते स्वतः संत भानुदास महाराज. तर आज संत एकनाथ यांचं चरित्रचिंतन आणि तत्वचिंतन आणि निर्वाण याविषयी बोलण्यासाठी मी डॉक्टर निमखेडकर काकांना आमंत्रित करते. धन्यवाद. जय जय. श्रवावी अशी वाक्सुधाश्रमुखाने, ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने, नमो एकनाथा लवू मी शिराणे. जय जय रघुवीर संत. संत कृपा झाली इमारत फळा आली. त्याच्यामध्ये जे आहे ते जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असं वर्णन आहे. नाथ महाराजांनी काय केलं?
खरं म्हणजे आता भारुडाबद्दल आपण ऐकलं ते नाथांचंच भारुड होतं. पण जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय की भक्ती सोळावरची पोळी, तर आता मला असं वाटू लागलंय कदाचित ज्ञान हे सोळावरची पोळी आहे का. कारण ते भारुड ऐकून जे आहे ते कसं लावायचं, त्याचा अर्थ कसा लावायचा, म्हणजे त्याच्याकरता जे आहे तो निष्णात अनुभवी विद्वान असाच हवा, तरच ते भारुडाचा अर्थ लागू शकेल, नाही तर लागणार नाही तो. पण आता ही भक्ती कशा प्रकारची, तर म्हणे ही जी आहे ती चरित्र भक्ती आहे. म्हणजे आता आपण काय करणार या ठिकाणी, तर म्हणे भागवत चरित्राचं थोडं चिंतन करणार. नाथांचं चरित्र खूप मोठं आहे, ते काही असं लहान नाही आहे, बरेचसे त्याच्यामध्ये प्रसंग आहे, पण काही प्रसंग आपण घेणार. आणि दुसरं असं की त्यांनी काय तत्वचिंतन, म्हणजे त्यांनी काय तत्व मांडलं त्याच्याबद्दल आपण पाहणार. आणि शेवटी सर्व संतांनी कशा प्रकारे विशिष्ट प्रकारे समाधी घेतली त्याच्याबद्दलचं जे आहे ते वर्णन आपण पाहणार. तर हे सर्व एक अशा प्रकारचा एक पुढच्या काही मिनिटामध्ये ते होईल. तर मला असं म्हणायचं की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, हे जे आहे तर त्यांनी काय केलं, तर म्हणे भागवताला त्यावेळेस खांब दिला असं जे म्हटलंय त्याचं कारण असं की त्यावेळेस जे आहे ते जवळजवळ 238 वर्षांनी ज्ञानेश्वर गेल्यावर नाथ महाराज जे आहे त्यांचं कार्य अवतार कार्य झालेलं आहे. आणि तो काळ असा होता की सर्व यवनांचा काळ असल्यामुळे जे आहे ते भागवत धर्म जो आहे तो एक प्रकारे लोपला होता म्हणू, किंवा तो जो आहे तो त्याची उतरती काळ त्यावेळेस होती. तर अशा भागवत धर्माला त्यांनी जो आहे तो खांब दिला. म्हणजे त्यांनी जे आहे नाथांनी तत्वचिंतन जे मांडलं ते भागवत धर्माला अनुसरून मांडलं, वारकरी संप्रदायाला अनुसरून मांडलं, दत्त संप्रदायाला अनुसरून मांडलं. आणि भागवत धर्म जे आहे तो का भागवत रूपी जे भागवत धर्म जे आहे ते कशा प्रकारचा आहे, तर म्हणे तो असा भागवत धर्म आहे की जो वेदामधनं आलेला आहे. म्हणजे तिथे कुठे चूक नाही असा तो भागवत धर्म, कुठे त्याला आंतरविरोध नाही आहे. असं जे आहे तत्वज्ञान त्याला त्यांनी भागवत म्हटलेलं आहे. आणि जे काळबाह्य आहे, तर असं भागवत धर्म जो आहे त्यांनी मांडला समोर. त्याची परंपरा कशी त्या भागवत धर्माची, तर म्हणजे भागवत धर्माची वंशपरंपरा जी आहे ते नारायणाने जे आहे ते ब्रह्मदेवाला उपदेश दिला, ब्रह्मदेवाने नारदांना दिला, आणि नारदांनी जे आहे ते व्यासांना त्याच्याबद्दल उपदेश दिला. आणि व्यासांनी जो आहे तो शुकदेव मुनींना, शुकदेव मुनींनी परीक्षिताला, आणि नंतर जे आहे ते आपलं सर्व भागवत अशा प्रकारे समोर आलं आणि तो भागवत धर्म समोर आला. नाथांनी त्यात काय केलंय त्या भागवतामध्ये की त्यांनी जो त्याच्यामध्ये एकादश स्कंद होता भागवतामध्ये, तर त्या एकादश स्कंद हा तत्वज्ञानाचा भाग आहे. उद्धव आणि श्रीकृष्ण यांचा संवाद आहे त्या ठिकाणी. 10व्या स्कंदामध्ये जे आहे ते श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन आहे. 11व्या स्कंदामध्ये जे आहे ते उद्धव आणि कृष्णाचा संवाद आहे. तो तत्वज्ञानाचा संवाद काय आहे की जेव्हा भगवान कृष्णांनी असं म्हटलं की बा आता मी जो आहे तो निजधामाला जाणार, तर उद्धव म्हणाला की मलाही घेऊन चला. तर ते म्हणाले की अशी काही सोय नाही आहे की तुला मी बरोबर घेऊन जाईन म्हणून, आत्ता पण तुला मी बरोबर ठेवलं, मग तू आता असं कर की त्यांनी त्याला खूप प्रेमाने तत्वज्ञान सांगितलं की खरं निर्गुण तत्व काय असतं हे सांगितलं. आणि त्याला सांगितलं की बद्रिकाश्रमाला जाऊन जो आहे तू आता तिथे जाऊन तपस्या कर आणि तुला आणखीन त्या ठिकाणी जाऊन कळेल. तर अशा प्रकारचं जे तत्वाचं चिंतन आहे जे त्या स्कंदामध्ये आहे 11व्या स्कंदामध्ये, ते त्यांनी जे आहे ते नाथ महाराजांनी जे आहे ते जवळजवळ 18,000 ओव्यांमध्ये जे आहे ते मांडलेलं आहे. आणि ते एकनाथी भागवत. तर भागवत धर्म म्हणजे काय हे सर्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी आता नाथ भागवत आपण पाहत होतो तर मला असं वाटत होतं की याच्यामध्ये असं काय आहे की जे नाही आहे म्हणून. त्या नाथ भागवतामध्ये सर्वच काही आहे त्या ठिकाणी, असं कोणताही विषय नाही आहे की त्याच्यामध्ये जो आहे तो आपल्याला तो सापडणार नाही म्हणून. तर हा जो भागवत धर्म आहे अशी ह्याची जी आहे ती काय म्हणजे स्वरूप कशा प्रकारचं आहे, तर त्यांनी असं सांगितलं की हा भागवत धर्म जो आहे तो जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये चिंतन आहे. म्हणजे सर्वदूर परमेश्वर आहे. तर म्हणे भागवत धर्म काय करतो, तर म्हणे हा ज्ञाननी सांगते शहाणा करतो. शहाणा करतो म्हणजे काय करायचं, तर म्हणजे तो ज्ञान कसं वापरावं हे तो त्या ठिकाणी सांगतो आपल्याला. म्हणून हे मन्नताईंनी सुद्धा जे आहे ते नाथ भागवतावर प्रवचनं या ठिकाणी दिलेली होती. त्याच्यापैकी काही भाग मी उद्धरण करणार आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की अरे हा शहाणा कसं करतो, तर म्हणे ज्ञान कसं कुठे वापरावं. नाथांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारचा एक प्रसंग आहे
की जे आहे ते द्विज त्यांच्याकडे जे आहे ते भोजनाकरता आले, तर नाथ महाराजांनी जे आहे ते त्यांचं स्वागत केलं. नाथ महाराजांचं जे आहे ते त्यांच्याकडे रोजच जवळजवळ जे आहे ते 5-50 मंडळी जे आहे ते भोजनाला असायची, असं त्यांचं वैभव होतं त्या काळी. आणि जेव्हा हे आले त्यांनी म्हटलं की महाराज या, तुम्ही बसा, जेवायची व्यवस्था जवळजवळ झालेली आहे, आपण स्नान करून या आणि जे आहे ते मग आपण भोजनाला बसूया. तर त्यांनी असं सांगितलं की म्हणे आमचं स्नान झालेलं आहे. म्हणे झालं का? म्हणे हा, कुठे झालं? तर म्हणे ज्ञानगंगेत आमचं स्नान झालं आहे. तर महाराज म्हणाले ठीक आहे. त्यांनी जे आहे ते सर्वांना भोजनाला बसवलं. भोजनाला बसवलं तर त्या द्विजांसमोर जे आहे त्यांनी काही असं लोटी भांडं ठेवलं नाही पाण्याचं. तर त्यांनी जेव्हा सुरुवात करायची वेळ आली तर त्यांनी आपसात असं कुजबूज करू लागले की म्हणे हे विसरले असतील कदाचित पाणी द्यायला, त्यांना आपण सांगूया की पाणी द्या म्हणून. मग कुठेतरी त्यांना सांगितलं की अरे पाणी द्यायचं राहिलं आहे, म्हणजे आम्ही सुरू करू. मग नारद महाराज म्हणाले की नाही म्हणे, मी तुम्हाला विसरलो नाही आहे, म्हणे मी जाणीवेनीच तुमच्यासमोर ठेवलं नाही आहे. कारण आपण म्हणाला की ज्ञानगंगे स्नान करून आला, तर मला असं वाटलं कदाचित तुम्ही तीच वापराल, इकडचं पाणी वापरणार नाही असं मला वाटलं, पण म्हणून मी समोर ठेवलं नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की म्हणजे भागवत धर्म आम्हाला हे सांगतो की कुठे जे ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे ते कसं वापरायचं, कुठे वापरायचं. आणि डॉक्टर काकांची ह्यावेळेस आठवण येते की ते नेहमी सांगायचे की व्यावहारिक ज्ञानामध्ये आणि आपल्या पारमार्थिक ज्ञानामध्ये, सत्तेमध्ये म्हणूया, व्यावहारिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता याच्यामध्ये जे आहे ती गल्लत कधीही करू नये. जे ज्यावेळेस जसं वागायला हवं त्याप्रमाणे जे आहे ते वागावं. आणि भागवत धर्मसुद्धा आपल्याला या ठिकाणी हे सांगतो. म्हणून जे जे भेटी जे भूत तेथे माने जे भगवंत, किंवा सर्व भूत हिते रतः, म्हणजे काय की सर्वदूर जे आहे आम्ही जे जड पाहतो आहो ह्याच्यामध्ये चेतन तत्व जे आहे ते सर्व कॉमन आहे. काय वेगवेगळापणा आहे तर म्हणजे जडामध्ये वेगवेगळेपणा आहे, नामरूपामध्ये वेगळेपणा आहे. अस्थिभाती प्रिय म्हणजे जे सच्चित आनंद ह्याचं जे स्वरूप आहे ते एकच आहे, चैतन्य स्वरूप एक आहे. जे फरक आहे तो नामरूपामध्ये फरक आहे. तर म्हणजे ईशावास्य इदम सर्वम आपण जे ह्याचं म्हणतो, याचा उपनिषदाचा जो मंत्र आहे ते सुद्धा आपल्याला हेच सांगतं की कोणताही वयाचा मनुष्य असो, कोणताही तो प्राणी असो, ती नदी असो, तो पहाड असो, काही पण असो, जितकं काही जड आहे ते सर्व कसं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये एक चेतन तत्व म्हणून आहे. आणि ते चेतन तत्व जे आहे ते आपल्याला भागवत धर्म असं सांगतो की ते तुम्ही ओळखा. कारण की जोपर्यंत ते तुम्ही ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण समाधान त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून काय करायचं तर म्हणजे दृष्टी तुम्हाला बदलायला हवी. म्हणजे या उपाधी माझे गुप्त चैतन्याचं सर्वगत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चैतन्य हे सर्वदूर आहे, आम्हाला ते ओळखता येत नाही. मायेमुळे म्हणा किंवा आमच्या अज्ञानामुळे म्हणा, अविद्येमुळे म्हणा, ते आम्हाला ओळखता येत नाही. म्हणून ते आम्ही त्याला ओळखायला हवं. जसं समर्थ म्हणतात की रीता ठावया राघवे विण नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भरला गंधाट हरी दिसे, म्हणजे त्यांना ते चैतन्य त्यांनी ओळखलं. ते कसं ओळखलं तर म्हणजे दृष्टी फक्त बदलायला हवी. जी बाहेरची दृष्टी आहे ती बाहेरची दृष्टी बाहेर न ठेवता तुम्ही जर आतमध्ये त्याला आणली, अंतर्दृष्टी जर केली, अंतर्विरोध नाही आहे, बाहेर विरोध आहे. तर हे आम्हाला जे आहे ते भागवत धर्म या ठिकाणी शिकवतो. म्हणजे तत्वज्ञान त्याच्यामध्ये आलं आणि हे तत्वज्ञान आम्हाला जे आहे ते समजायला पाहिजे. अशाच प्रकारचं जे आहे ते 13वा जो हा आहे आपला संवाद आहे, 13व्या अध्यायामध्ये जो संवाद आहे त्याला त्यांनी हंसगीता असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये. 13वा अध्याय जो आहे तो कसा आहे तर म्हणजे तो हंसगीता आहे. त्या हंसगीतेमध्ये सुद्धा संकाधिक प्रश्न जे आहे ते यांना विचारतात आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवाला की अत्युच्च योग्य स्थिती म्हणजे काय, असा एक प्रश्न त्यांनी समोर ठेवला. आणि दुसरा त्यांनी हा समोर ठेवला की म्हणजे आत्मस्थितीचं स्वरूप काय असतं. तर म्हणजे आता हे सर्व त्यांनी भागवतामध्ये भक्तीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यांनी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्या ब्रह्मदेवाला काही उत्तर देता आलं नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक लेसन आपल्याला एक उपदेश घेण्यासारखा आहे. तो कसा उपदेश घेण्यासारखा आहे की ब्रह्मदेवाला त्याचं उत्तर का सुचलं नाही की अत्युच्च आत्मस्थिती, अत्युच्च योग अवस्था म्हणजे काय आणि आत्मस्थिती म्हणजे काय. त्यामुळे तो ब्रह्मदेव कर्मामध्ये बिझी होता. रात्रंदिवस तो गळे मटके बनवत होता, म्हणजे सृष्टी निर्माण करत होता. आणि सृष्टी निर्माण करण्यामध्ये काय झालं की म्हणजे जे आहे तो कर्मामध्ये तो विसरूनच गेला की ह्याचं मी काय उत्तर देऊ. आता हे का म्हणतो मी या ठिकाणी की ह्या ठिकाणी सुद्धा आम्हाला कर्मामध्ये आम्ही इतकी गळलेले असतो की आम्हाला भान सुद्धा राहत नाही की आमचं किती आयुष्य गेलं.
आणि आम्हाला काय चिंतन करायला हवं ते आमच्या लक्षात राहत नाही. पण भागवत धर्म आम्हाला असं सांगतो की म्हणजे विहित कर्म जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि विहित कर्म किती करायचं तेवढं करा. मग ते ब्रह्मदेवाला जेव्हा कळलं नाही, समजण्यात आलं नाही की काय करायचं, तर मग त्यांनी नारायणाची प्रार्थना केली मनोमन. कारण भर सभेमध्ये बसलेले होते ते आणि इतर लोकही सर्व बसलेले होते पूर्ण सभेमध्ये. त्यांना उत्तर देता आलं नाही संकादिकांना. तर मग त्या ठिकाणी जे आहे ते हंसावतार घेऊन भगवान विष्णू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जे आहे ते उत्तर दिलं. तर जेव्हा ते आले तर ह्यांनी विचारलं संकादिकांनी की हे कोण आहे. तर तत्वज्ञान तत्वचिंतन ह्या ठिकाणी असं मांडलेलं आहे त्यांनी की त्यांनी जेव्हा असं विचारलं की हे कोण, तर त्या हंसदेवानी असं उत्तर दिलं की संकादिका म्हणजे तू कोणाला विचारतोय, तू देहाला विचारतोय की आत्म्याला विचारतोय. जर आत्म्याला जर विचारत असशील तर आत्मा सर्व दूर एकच आहे, तो असा वेगवेगळा नाहीये, असे 10-5 आत्मे म्हणून नाहीये. मग तुझा प्रश्न हा जो आहे की मी हे कोण आला आहे, हा प्रश्न कुणा करताय. आणि जर तू तो देहाला म्हणत असतील तर देह कसा आहे, तर म्हणे देह तर जड आहे. तर तू हे पहिले हे विचार कर की तू कोणाला हा प्रश्न विचारतोय. कारण बरं नुसतंच देह जड आहे असं नाही, तर ते म्हणतात सर्वच देह पंचभौतिक आहे. मग जर सर्वच देह पंचभौतिक आहे तर मग मी असा वेगळा कोण त्या ठिकाणी असणार. मी सुद्धा पंचभौतिकच आहे. तर म्हणून हा प्रश्नच कसा आहे, तर म्हणे हा प्रश्न जो आहे तो अज्ञानाचा आहे, निरर्थक आहे, हा प्रश्नच चुकीचा आहे असं हंसदेव त्याला संकादिकांना त्या ठिकाणी सांगतात. आणि संकादिक सुद्धा त्यावेळेस चमकतात की हे प्रश्नाचा अशा प्रकारे आम्ही त्याचा विचार केलाच नव्हता. दुसरं असं की एकच विराट स्वरूप हे सर्व ब्रह्मच आहे. आणि हे ब्रह्म कसं आहे, तर म्हणे ते उत्पाद्य नाही, संपाद्य नाही. वेगळं काय, तर म्हणे फक्त वेगळं नामरूप म्हणजे उपाधी आहे. जशी कापडाची बाहुली त्यांनी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये, आणि साखरेचं फणस केलं असंही उदाहरण दिलंय. चंदनाचे हात, चंदनाचे पाय. तर अशी जी दृष्टी आहे की बाई सर्वदूर चैतन्य जे आहे, म्हणजे दुधामध्ये तूप असंही दिलंय त्यांनी त्या ठिकाणी. आणि काष्टामध्ये अग्नी, लाकडामध्ये अग्नी असतो, लाकूड जर एकमेकावर घासला तर अग्नी निर्माण होतो. तर त्यांचं म्हणायचं तात्पर्य असं आहे की जे तत्व चैतन्य तत्व सर्वदूर आहे, ती दृष्टी जी आहे ती आम्ही या भागवत वाचून ती जी आहे ती आम्ही आणावी, त्याचं आकलन आम्हाला व्हावं आणि ती दृष्टी आम्हाला व्हावी. म्हणजे दृष्टी बदलणं हा जो आहे तो काय झालं, तो म्हणजे तो मुख्य भाग या ठिकाणी झाला. मग तो कोणी असं म्हणेल की डॉक्टर साहेब तुम्ही असं सांगता, सर्व वाचून सर्व पठण करून सांगता, तयार करून सांगता, आम्हाला तसं काही वाटत नाही की पुढे काही आहे असं. दृश्य वस्तूच्या पाठीमागे काही अदृश्य वस्तू आहे असं आम्हाला काही पुढे वाटत नाही, आम्हाला असं काही समजत नाही. नसेलच कदाचित, तुम्ही आपलं उगीच जे आहे ते सांगता अशा प्रकारचं. आम्हाला जर अनुभव नाही तर आम्ही कशाला त्याला जे आहे ते कबूल करायचं, मग काय करायचं. तर त्यावेळेस भागवत आपल्याला असं सांगतो की म्हणे हे जितकं तुम्ही पाहता आहात ते इंद्रियांनी पाहता आहात. आणि इंद्रियांनी जे काही पाहणं होतं त्याच्यामध्ये त्रिपुटी आहे, द्वंद्वमय घरटं आणि त्रिपुटीचा खेळ, अशा प्रकारचं हे जग आहे. म्हणजे सुख दुःख अशा प्रकारचं जे द्वंद्व आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला द्वंद्व हे मिळेलच, लाभ हानी बरं वाईट. तर द्वंद्वामध्ये हे द्वंद्वाचं घरटं आहे, द्वंद्वाचं घर आहे हे. आणि त्याच्यामध्ये काय त्रिपुटीचा खेळ आहे. म्हणजे तुम्ही जे पाहता आहात त्या ठिकाणी कोणीतरी पाहणारा दृष्ट आहे, काहीतरी पाहता आहात ते दृश्य आहे आणि त्याचं दर्शन होत आहे तुम्हाला. तर ह्या त्रिपुटीमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला ते दृश्यच दिसेल, दृश्याच्या पलीकडचं दिसणार नाही. म्हणून तर तुम्ही जर हे समजून घेतलं की त्रिपुटीमध्ये जे आहे ते तुम्हाला असं कधीच होणार नाही, तर मग ह्याच्यावरून आपल्याला कळेल अच्छा असं आहे का. म्हणजे रामाचं दर्शन झालं, कृष्णाचं दर्शन झालं, होणं खूप छान आहे, पवित्र आहे, सुंदर आहे. ती आपली जी आहे ती परमार्थामध्ये ती उच्च अवस्था आहे, यात काहीच वाद नाही. पण खरं म्हणजे जे आहे ते एकात्मता ज्याला आपण म्हणतो, जे भागवत धर्माचा हा प्रमुख सिद्धांत आहे की एकच सर्व दूर आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जे सांगितलेलं आहे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणजे ब्रह्म आहे. आता त्यांनी शंकराचार्यांनी जगन मिथ्या म्हणून मांडलेलं आहे, पण ज्ञानेश्वरांनी चिद्विलासवाद मांडलेला आहे, भरला गंधा टाळी दिसे. तर अशा प्रकारच्या अन्वय व्यतिरेक, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की दृश्य सुद्धा जे आहे ते सुद्धा कसं आहे, भागवत धर्म सांगतो की ते सुद्धा ब्रह्मची माया, मायाची ब्रह्म असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
तर म्हणजे सर्वदूत तेच आहे हे आम्हाला केव्हा येईल, तर म्हणजे हे तेव्हाच येईल जेव्हा की आम्ही ह्या ठिकाणी असं पाहू की बुवा त्याचा आम्ही अंदाज घेऊ की हे कशा प्रकारची आमची दृष्टी या ठिकाणी आली पाहिजे. मग हे कसं कळतं, तर म्हणजे फक्त आत्मतत्वानीच कळतं. हे आत्मत्व जर असेल, मला मी कोण याचा जर आम्ही शोध घेतला आणि अंतर्मुख चिंतन केलं तरच जे आहे ते कळेल. मी ब्रह्मरूप हे ऐक्यानेच कळेल. आणि जसं तर उदाहरण त्यांनी या ठिकाणी असं दिलेलं आहे की म्हणजे त्याच्याशी ते तद्रूपतच व्हावं लागतं, प्रवचनानं कळत नाही. प्रवचनेनं लभ्या, तर तशाच प्रकारचं हे आहे की प्रवचनाने हे कळणार नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागेल, तादात्म्य असेल. उदाहरण दिलंय त्यांनी या ठिकाणी की जसं आईचं उदाहरण दिलं. एखाद्याने PhD केली, आई याचा निबंध लिहिला आईवर, मदर, आणि एखादी आईच झाली, फक्त आईच झाली स्वतः, आणि 2-4 पोरं तिला झाले, आईचाच खूप अनुभव झाला, तर तो जो अनुभव आईचा असेल तो त्या PhD करण्याला तो अनुभव नसणार. तर म्हणून त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी की म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की तादात्म्य त्याच्याशी व्हावं लागेल. जोपर्यंत तादात्म्य होणार नाही, जोपर्यंत ऐक्यत्व होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा अर्थ जो आहे तो कळणार नाही की काय हे म्हणतात या ठिकाणी. तेव्हाच त्याला तुम्हाला जो याचं समाधान होईल, आनंद होईल. आणि मग दुसरं सूत्र भागवत धर्माचं काय आहे तर म्हणजे सगुणोपासना, म्हणजे सगुणाचीनी आधारे निर्गुण पावेजे निर्धारे. त्यांनी असं म्हटलं की तत्वज्ञान जोपर्यंत सगुणात येत नाही तोपर्यंत समाधान होणार नाही. फार महत्वाचं स्टेटमेंट मला वाटतं आहे की तत्वज्ञान जोपर्यंत सगुणात येत नाही तोपर्यंत समाधान होणार नाही. व्यासांना अशी स्थिती आलेली होती की व्यासांनी सर्व काही लिहिलं गेलं, पुष्कळचं वाङ्मय लिहिलं, आणि त्यांनी विचार केला की मी एवढं सर्व ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञानपूर्वक ज्ञानाला धरून सर्व वाङ्मय जे लिहिलेलं आहे, पण मला अजून समाधान का होत नाही म्हणून. आणि त्याच वेळेस त्यांना जे आहे ते नारद त्या ठिकाणी भेटले, आणि मग नारदाने त्यांना असे एक उपदेश दिला की बाबा रे, तू सर्व काही केलं, पण भागवतावर काही लिहिलेलं आहे का, भगवंताच्या लीलांवर काही लिहिलेलं आहे का, भक्तीबद्दल तू काही लिहिलेलं आहे का. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगुण चरित्रे परमपवित्रे हरीची वर्णावी. हे जे परमेश्वराचे जे अवतार कार्य आहे, जे सगुण चरित्र आहे, जे भागवतात दिलेलं आहे, तू त्याचं जे आहे तू गा, त्याचं तू वर्णन कर, आणि ते वर्णन केलं तर तुला खरं जे आहे ते समाधान होईल. अशा प्रकारचं त्यांनी जे म्हटलं आहे, तर ते तेच आहे की सगुणोपासना जे आहे त्याचं कारण असं की सर्वसाधारण लोकांना कळत नाही की मी निर्गुणाची उपासना कशी करावी. वेगवेगळे पंथ आहे, वेगवेगळे संप्रदाय आहे, वेगवेगळे समुदाय आहे, त्यांचे आपले आपले देव आहे, देवता आहेत, त्यांचे आपले धर्म आहे. मग त्यांनी म्हटलं की त्यांना जो आहे तो कठीण पडतो की म्हणजे आम्ही निर्गुणाला कसं समजायचं. त्यामुळे त्यांनी आपल्या देवतांना समजावं, आणि आपल्या देवतांच्या आधारित जे आहे ते, जसं आत्ता मी बोललो की सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे, पण ते कसं सारासार विचार आहे. आणि संतसंग या ठिकाणी चाललेला आहे. सारासार विचार आहे, सारासार विचाराचंच या ठिकाणी आम्ही जे आहे ते आपण म्हणूया की त्याचा पक्क करतोय की सारासारच विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला हवा. म्हणजे असं जर आपण म्हटलं, त्यांनी उदाहरण दिलं या ठिकाणी की जर नुसतंच सोनं जर तुम्हाला सांगितलं की गळ्यात घाला, म्हणजे निर्गुण तत्व झालं ते एक प्रकारे, आणि सांगितलं की नाही ही अंगठी आहे, ही छान आहे, तुम्ही ही घाला, म्हणजे ते सगुण उपासना झाली. तर त्यांनी इथे महत्त्व पटवलं आहे सगुण उपासनेचं की सगुण उपासना जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. त्याला तुम्हाला जे आहे त्यांनीच जावं लागेल असं म्हणायला हरकत नाही. म्हणून भागवतामध्ये काय तर म्हणजे श्रीकृष्णांच्या सगुण लीलांचं वर्णन आहे. मग सगुण लीला ऐकून काय होतो, म्हणजे सगुण लीला ऐकून रजोगुण तमोगुण हा दबतो आणि सत्वगुण हा वाढतो. आणि जेव्हा सत्वगुण वाढतो, जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो, तर त्यावेळेस जंप घ्यायला जे आहे ते भक्ताला, त्या साधकाला जे आहे ते इझी जातं. जसं आपण स्विमिंगला जातो आणि ते जंप हाय जंप वगैरे करतो, जे की त्याच्यावर हे करून, तर जसं ते तयारी असते, तर अशीच तयारी या ठिकाणी आहे की सत्वगुण पहिले तुम्ही जे आहे ते वाढवा. साधन चतुर्थ संपन्न आपण ज्याला म्हणतो, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व, ते ह्याचंच कारण हे आहे की पहिले जे आहे ते सत्वगुण वाढवा, आणि मग जे आहे तुम्हाला त्याचं निर्गुणाचं सुद्धा आकलन होईल, आणि मग तुम्हाला कळेल की परमात्मा कसा आहे, म्हणजे तो आकाराला आलेला आहे. परमात्मा सोपा व्हावा, सुलभ व्हावा, म्हणून ही सगुणाची संकल्पना आहे आणि देव संकल्पना आहे. आणि नंतर जे भागवताचं तिसरं जे त्यांनी सांगितलं सूत्र की विहित कर्म जे जयाचे हित ते ईश्वराचे मनोगत. श्रुती पुराणामध्ये जे दिलेलं आहे, श्रुती पुराणानाम आलयम करुणालयम, तर हे जे आहे शंकराचार्यांनी ज्याच्याबद्दल नेहमीच
उद्घोष केलेला आहे की तुम्ही कशा प्रकारे वागायचं, तुम्ही शास्त्राप्रमाणे वागा. तर शास्त्राप्रमाणे जे वागायचं ते कसं, तर म्हणे जे जयाचे हित ते ईश्वराचे मनोगत. जे विहित कर्म आहे ते विहित कर्म जर तुम्ही केलं तरच जे आहे ते भागवत धर्म असं सांगतो की विहित धर्म करूनच तुम्ही आपला जो आहे तो जीवनाचा प्रवास करा. आता कोणी असं म्हणेल की बा आता नेहमी कसं विहित कर्म करायचं, कधी असंही होतं आम्हाला जे आहे ते काहीतरी असं कर्म करावं लागतं की जे आम्हाला पटत नाही म्हणून. तर त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की बा ठीक आहे, तुम्ही त्यावेळेस पश्चात्ताप करा. पश्चात्ताप जो आहे तो करा, देवाची तुम्ही प्रार्थना करा, देवाला त्या ठिकाणी प्रार्थना करून असं सांगा की बा ह्यामुळे जे आहे ते असं मी केलेलं आहे. पण कोणतंही कर्म जे विहित कर्म जे आहे ते म्हणजे परमेश्वराने ते दिलेलं आहे. म्हणजे आता असं जर आपण म्हटलं की बा आता इथे सर्व कोणताही एखादा कार्यक्रम करतो आणि कार्यक्रमामध्ये आम्ही जर काही कामं वाटून घेतो, एखाद्याला जर असं वाटलं की बा आता झाडू मारायचं तुझं काम आहे, तर त्यांनी असं नको म्हणाला की मला झाडू मारत माझ्या नशिबी आहे म्हणून. अशा प्रकारे विचार नाही करायचा. त्यांनी हेच विचार करायचा की नाही, परमेश्वराने मला हे काम दिलंय, माझं विहित कर्म हे आहे, यावेळेस ते मी करेन. तर विहित कर्म जे आहे ते भागवत धर्म सांगतो की त्याच्यापासून बिना हमें राजी उसी में जिसमें तेरी रजा है, ये भी बहुआ है वो भी बहुआ है. आणि नंतर त्यांनी सांगितलं की विषय भोगामधून वैराग्य, म्हणजे तुम्ही विषय भोगा. पण आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आउटसाईड ट्रॅफिक जाऊ द्या, पण नंतर तो ट्रॅफिक परत वापस येऊ देऊ नका. एखादी वस्तू जर तुम्ही पाहिली, रूप तुम्ही पाहिलं आणि रूप तुम्हाला खूप छान वाटलं, पण त्या रूप छान असल्याला जे आहे ते नंतर त्याला आतमध्ये जे आहे आपल्याकडे त्याला येऊन त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो होऊ देऊ नका. रूप तुम्ही पाहत राहा. याला म्हणतात ते काय म्हणतात, तर म्हणजे भोगामधून वैराग्य, अशा प्रकारचं म्हणतात. म्हणजे आणि हे सर्व करण्याकरता काय करायचं की म्हणे भागवत सांगतं असं की सदा सर्वदा योग तुझा घडावा. प्रत्येक वेळेस जे आहे ते परमेश्वराचं चिंतन करावं की म्हणजे जे आहे तुझा योग मला व्हावा. भागवतामध्ये असं उदाहरण दिलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाला म्हणे जे आहे ते एकदा त्यांनी असं सांगितलं की म्हणे जे आहे ते त्याच्या पायाला काहीतरी माती लागलेली होती, नाही त्याचं पोट दुखू लागलं, भगवान कृष्णाचं पोट दुखू लागलं. तर त्याला की उतार येईना. नारदांनी विचारलं की काय करायचं, तुम्हाला की उतार येत नाही, पोट दुखतंय तुमचं. मग त्यांनी असं सांगितलं की म्हणे जो कोणी पायाची माती असेल आणि ती चाटून माझ्याकडे जर आणेल, म्हणजे हाताने नाही आणायची, चाटून आणायची, तर ती जर पोटाला लावली तर म्हणे मला जे आहे ती मी बरं वाटेल. तर ते नारद महाराज गेले की कोणाच्या पायाला माती लागलेली आहे आणि दुसरा मनुष्य जो आहे त्याला चाटून तिकडे आणतो का म्हणून. तर कोणीच तयार झालं नाही. मग तो शेवटी गोपींकडे गेला म्हणे. आणि गोपींनी त्यांनी लागलीच म्हटलं की हो काही हरकत नाही, आम्ही तयार आहे म्हणून याच्याकरता म्हणून. तर सांगा तात्पर्य असं या ठिकाणी की भगवंताचं भजन सदा सर्वदा योग तुझा घडावा. हे काय आहे तर म्हणे हे भागवत धर्म असं सांगतो की हे भजन जे आहे, हे भक्ती मार्ग जो आहे हा नेहमीच तुम्हाला जो आहे असायला हवा. तेव्हाच जे आहे ते काय होईल, तुम्हाला त्याचं आकलन पूर्ण होईल. तर अशा प्रकारे संतांचं चरित्र या ठिकाणी बरेचसे त्यांचे हे आहे, किस्से आहे. पण आता आपला वेळ झालेला आहे म्हणून मी थोडंसं पुढे जात नाही, त्यांच्या निर्वाणावर येतो असं म्हणूया आपण. अशा प्रकारे नाथ महाराज जे आहेत, जे शब्दाहून ज्यांचा आचार मोठा होता, जे आदर्श गृहस्थाश्रमी होते, प्रपंच आणि परमार्थ ज्यांचा समन्वय ज्यांनी दाखवला आपल्याला. म्हणजे असं आपण जर संत पंचक जर म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर ते एकच संत असे आहे की ज्यांना आपण मला समजू शकतो की उत्तम गृहस्थाश्रम त्यांनी केला आणि उत्तम प्रपंच त्यांनी केला. असं त्यांनी समाजासमोर जे आहे ते उदाहरण ठेवलं. असे ते समाज सुधारक होते. सुधारकाची जे आहे ते आपल्याला उदाहरणं माहिती आहे की महाराजा पोराला गरमीमध्ये तो जात होता म्हणून जे आहे ते लहान मुलगा गरमीमध्ये जात होता, ऊन खूप होतं, त्याला लागलीच कडेवर घेऊन घेतलं म्हणून ते आपल्याला माहिती आहे. दुसरं असं की हेही माहिती आहे आम्हाला की त्यांची सर्व प्राण्यांवर चैतन्य स्वरूप जे पाहत होते की म्हणजे जे आहे ते जो गाढव होता, जो वाळवंटामध्ये जो आहे त्याला तहान लागलेली होती, पाणी नाही म्हणून तो त्याचा मृत्यू व्हायचा होता. ते ह्यांनी गंगेची कावड जी आहे त्या गाढवाच्या मुखात टाकली आणि त्याला जीवनदान दिलं. अशा प्रकारचं जे आहे त्यांची दृष्टी होती. आणि महाराजांच्या या वाड्यात जाऊन त्या ठिकाणी जे आहे त्यांची सेवा करायची किंवा त्यांचं जे आहे ते त्यांची काय इच्छा आहे त्याप्रमाणे कार्य करायचं.
अशा प्रकारचं त्यांचं होतं. आणि मराठीमध्ये मराठीची त्यांनी थोर जी आहे ती सेवा केली. मराठीमध्ये जे आहे एवढं भागवत लिहिलं त्यांनी. थोर तत्वज्ञ होते. तत्वज्ञानामध्ये ते जे आहे त्यांचं कोणी म्हणजे जे आहे ते इतकं सोप्या भाषेमध्ये त्या काळाला मराठीमध्ये लिहिणं तत्वज्ञान हे सोपं नव्हतं. श्रेष्ठ संत श्रेष्ठ कीर्तनकार मराठीमध्ये कीर्तन करायचे. मराठीमध्ये कीर्तन करायचे तर आपण ऐकलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये की त्यांचा खूप मोठा वाडा होता. त्या वाड्यामध्ये ते कीर्तन करायचे तर जे लोक ऐकायला यायचे तर इतकी गर्दी व्हायची की शेवटी त्यांच्या त्या बेडरूम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ते जाऊन बसायचे. आणि एखाद वेळेस असं झालं की तो मनुष्य तिथे जाऊन श्रोता झोपूनच गेला तर हे त्याला म्हणाले ठीक आहे तुम्ही जे आहे ते हरकत नाही आहे म्हणून. तर अशा प्रकारचे त्यांची कीर्ती अशा प्रकारचं त्यांचं जे आहे ते थोर कीर्तनकार होते. आदर्श शिष्य होते. आदर्श शिष्य जनार्दन स्वामींची त्यांनी कशी सेवा केली आपल्या सर्वांना माहिती आहे की जनार्दन स्वामी जेव्हा समाधीमध्ये होते आणि परचक्र आलं त्यावेळेस ते स्वतः जे आहे ते सैन्याला घेऊन आणि ते लढायला गेले. पण त्यांनी जनार्दन स्वामींना त्यावेळेस उठवलं नाही. अशा प्रकारचे ते थोर व्रती होते. थोर शिष्य होते. एकदा जेव्हा जे आहे ते त्यांना हिशोब लागत नव्हता आणि रात्रभर जे आहे ते बसून 1 पैशाचा हिशोब ते पाहत होते. आणि पहाटेचे 3-4 वाजले काहीतरी झाले होते आणि त्यावेळेस जे आहे ते जनार्दन स्वामी आले की हा दिवा का जळतोय इकडे दिवा दिसतोय म्हणून ते पाहायला आले. तर ह्याने त्याच वेळेस टाळी वाजवली. टाळी वाजवली तर का म्हणे की काय झालं तर म्हणे ती एक चूक पैशाची चूक होती ती पाहत होतो ती आता समजली मला. तर अशा प्रकारचं त्यांचं शिष्यत्व अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला सर्व त्यांच्या चरित्राबद्दल आम्हाला मिळतं. ग्रहाश्रम न सांडिता श्री गुरु बेलसरांनी हा श्लोक जो आहे हे जो मी सांगतोय आता हा श्लोक जो आहे त्यांनी आपल्या भागवत जे लिहिलेलं आहे श्री गुरु बेलसरांनी त्याच्यावर त्यांनी पहिल्या पृष्ठावर लिहिलेला आहे. त्यांना हा श्लोक जो आहे तो आदर्श वाटला श्रीनाथांबद्दल. आणि तो कोणता तर म्हणे ग्रहाश्रम न सांडिता कर्मरेखा नोलांडिता आणि निज व्यापारी वर्तता आत्मबोधू सर्वथा न मिळे. अशा प्रकारचा जो आहे तो श्लोक आहे हा. आणि हा खरोखर आम्हाला जे आहे ते व्यवहारामध्ये आम्ही कसं राहावं. निज व्यापारी वर्तता आत्मबोधू सर्वथा न मिळे कर्मरेखा नोलांडिता. अशा प्रकारचं जे आहे ते संत त्यांचं जीवन चाललेलं होतं. खरं म्हणजे त्यांचं जीवन कृतार्थ झालं होतं. त्यांचे चिरंजीव आणि चिरंजीवांची मुलं आणि त्यांच्या ज्या 2 मुली होत्या त्या सर्व ज्या आहेत ते एक प्रकारे असं म्हणूया सेटल झालेल्या होत्या. भागवत आणि इतर ग्रंथ लिहिले गेले होते. रामायण त्यांचं लिहिणं चाललेलं होतं. आणि त्या रामायणामध्ये जो युद्धकांड जेव्हा आलो त्यावेळेस नाथांनी असं म्हटलं की आता मला जे आहे ते माझी जायची वेळ झालेली आहे आता मला यावेळेस जावं लागेल. तर त्यावेळेस मग जे आहे त्या लोकांनी असं म्हटलं श्रोत्यांनी म्हटलं की बाब हे रामायण तुमचं राहिलेलं आहे ते तर तुम्ही पूर्ण करा. तर त्यांनी म्हटलं की नाही हा आमचा जो गावबा आहे. गावबा म्हणजे काय की एक असा मनुष्य होता की ज्याला जे आहे ते तो आपल्या आईच्या पाठीमागे लागायचा की मला काहीतरी गोड खायला दे. आणि ती आई बिचारी गरीब होती. ती म्हणाली तुला रोज कुठं ना गोड खायला देऊ. मग असं त्यांची भांडणं व्हायची. मग एक दिवस त्या आईने असं म्हटलं की म्हणे बरं तू आता असं कर की त्या नाथांकडे जा. त्यांच्याकडे रोज पुरणपोळी बनते. मग तिथे जाऊन जो आहे तो भोजन करत जा. मग हा गावबा नाथांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मला जे आहे आईने पाठवलं आहे ती असं असं म्हणते. तर नाथांनी सांगितलं की तू रामायणाला जर येशील रोज आणि नीट ऐकशील तर तू इथे ये भोजनाला. तर त्यांनी कबूल केलं. म्हणून तो रोज रामायणाला तिथे जायचा. आणि तो गावबा म्हणून त्याचं नाव होतं. तो जो आहे तो त्या नाथांशी जो आहे तो एकरस झाला. आणि त्याला ते इतकं आवडलं त्या ठिकाणी की जेव्हा नाथ महाराज जायची भाषा बोलू लागले आणि लोकांनी विचारलं की हे रामायण कोण पूर्ण करेल तर नाथ महाराजांनी असंही म्हटलं की माझा मुलगा हरिपंडित करेल. नाथ महाराजांनी असं म्हटलं हा गावबा आहे हा बोलेल त्या ठिकाणी हा रामायण पुढचं पूर्ण करेल. 40,000 ओव्यांचं रामायण जे आहे ते नंतर पूर्ण झालेलं आहे. आणि ते गावबाने जे आहे नंतर पूर्ण केलं आणि ते सुद्धा रसाळ आहे. ते रसाळ कशा प्रकारचं आहे तर म्हणजे पहिलेचं शब्द आणि नंतरचे शब्द ह्याच्यामध्ये काही फरक वाटत नाही. म्हणजे जणू काही नाथ महाराजांनीच त्या ठिकाणी जे आहे त्याला प्रेरणा देऊन बोललेलं आहे. अशा प्रकारचं ते रामायण. आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं की आता मला जायची वेळ झालेली आहे तर त्या ठिकाणी जे आहे ते त्यांनी ठरवलं असं की मी जे आहे ते आता केव्हा जायचं. तर आता केव्हा जायचं तर आता आजची जी तिथी आहे ही आजची तिथी जी आहे त्यांनी निवडली. आता आजच्या तिथीचं म्हणजे महत्त्व काय
तर म्हणे आजच्या तिथीचं महत्त्व जे आहे ते अशा प्रकारचं आहे की आज जी नाथषष्ठी आहे, या नाथषष्ठीला जनार्दन स्वामींचा जन्म झाला. या नाथषष्ठीला जे आहे ते त्यांना दत्ताचं दर्शन झालं. या नाथषष्ठीला ज्याला आम्ही षष्ठी म्हणतो आज, त्या ठिकाणी जे आहे ते जनार्दन स्वामींनी आपला देह ठेवला. आणि ह्या नाथषष्ठीलाच एकनाथांना जो आहे तो उपदेश झाला. आणि ह्याच नाथषष्ठीला त्यांनी जे आहे ते नाथांनी सुद्धा जो आहे तो देव ठेवला. अशा प्रकारचं ते नाथषष्ठीचं महत्त्व आहे. आणि नाथषष्ठीचं महत्त्व कशा प्रकारचं तर म्हणे तिथीला महत्त्व संतांमुळे येतो. षष्ठी अदरवाईज ती कॉमन होती षष्ठी, जसं दासनवमी आहे आपली. तर तशाच प्रकारे जे आहे ते नाथषष्ठी सुद्धा त्या तिथीला महत्त्व आलं असं ते सांगतात या ठिकाणी. म्हणजे शके 1521 म्हणजे 424 वर्षापूर्वी ते वर्ष जे आहे ते 1600 येतं. या ठिकाणी थोडासा फरक आहे. काही लोकांचं मत जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. पण त्यांची जी तिथे समाधी झालेली आहे त्या समाधीवर जो एक श्लोक कोरलेला आहे त्या ठिकाणी, आणि तो श्लोक अशा प्रकारचा आहे की शालीवान 15 शतशकी एका गळे 20 वर्षा नाम विकारी मास बरवा फाल्गुन वद्या प्रती षष्टी वा सर्भानुया शुभदिनी निर्याण स्वच्छंदता पावे श्री गुरु एकनाथची महा स्वानंद साम्राज्यता. फाल्गुन महिन्यातील वद्यषष्ठीचा दिवस नाथांनी कीर्तन करून गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. तो सुद्धा रविवारच होता, जो आजचा रविवार आहे. त्याही दिवशी रविवारच होता. आणि नाथांच्या जीवनात फाल्गुन वद्यषष्ठीला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते आत्ताच आपण जे आहे ते त्याचं वर्णन केलं. नाथ गेले असं यांनी लिहिलेलं आहे चरित्रकारांनी की अवघा महाराष्ट्र अनाथ झाला, विटेवरच्या विठ्ठलाला सुद्धा हुंदका फुटला असेल, अशा प्रकारचं ते नाथांचं चरित्र आहे. आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. संत एकनाथ महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एकनाथांचा एकनाथी भागवत धर्म आणि त्यासाठी भगवत प्राप्ती करण्यासाठी साधकाची जी पात्रता असायला हवी याबद्दल आणि एकनाथांचं तत्वचिंतन आणि निर्वाण या सगळ्यांबद्दल काकांनी खूप छान निरूपण केलं. पुढचा कार्यक्रम आपला आरतीचा होईल. आरती करून त्यानंतर भोजनाचा प्रसाद घेता येईल.